रामकृष्ण
पवित्र सोवणी
सोवळी पवित्र सोवळी पवित्र सोवळी सोवळी पवित्र सोवळी अखंडित प्रेम भाव
अखंडिता प्रेम भाव पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव तीच भाग्यवंती सरती पुरती धनवित्ते ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव तुका म्हणे देवा त्यांची केली पावी सेवा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संताची जेने पंढरी सारिखाची अकोला धामणगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरुमान कोजी चरणी साष्टांग मी घातिला विठला पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा भंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा संतांचं वर्णन करणारा संतांची लक्षणं सांगणारा गोडासा 4 चरणाचा भंग आहे। या भंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने संत कसे आहेत हे सांगतात 1, भक्तिशास्त्राच्या दृष्टीने संत कसे आहेत हे सांगतात 2, व्यवहाराच्या दृष्टीने संत कसे आहेत हे सांगतात 3 आणि या 3ही चरणामध्ये ज्या संतांचं वर्णन केलेलं आहे अशा संतांची सेवा केली की ती पांडुरंगाला पोहोच होते हा अनुभव सांगतात 4 विठला पवित्र भूमी असणाऱ्या या गणेशगाव या नगरीमध्ये श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या वास्तव्याने अधिष्ठानाने पवित्र झालेल्या या भूमीमध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो आहे। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या सदैव वैकुंठ गमनाला 375 वर्ष पूर्ण झाली। ते एक औचित्य या उत्सवामध्ये आहेच। प्रतिवार्षिक असणारा हा उत्सव वैकुंठवासी हरिभक्तीपरायण महान भगवत भक्त गोविंदानंद महाराज आणि मुरलीधर बाबा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वारकरी संप्रदायातील सर्वांचंच आमच्या श्रद्धास्थान परमादरणीय गुरुवर्य माधव बाबा, परमादरणीय गुरुवर्य शिवराम बाबा यांच्या आशीर्वादाने कारभार भाऊ यांच्या उपस्थितीमध्ये छोटे कदम माऊली यांच्या मार्गदर्शनाने आणि आपण या गावामध्ये असणारी सर्वच मंडळी आणि परिसरातील मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये वारकरी संप्रदायातील अत्यंत दिग्गज मंडळी इथं उपस्थित आहेत। वारकरी संप्रदायावर नितांत श्रद्धा आणि निष्ठा असणारी मंडळी इथं उपस्थित आहेत। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे। हरिभक्तीपरायण जगदीश महाराज यांच्या मुखातून श्रीमद भगवद्गीता आपण सगळेजण श्रवण करत आहात। या उत्सवामध्ये मागे एकदा येण्याचा योग आला, पुन्हा एकदा या वर्षी या उत्सवामध्ये येण्याचा योग येतो आहे। आपल्या सर्वांना नतमस्तक होतो। खरं तर मला खूप आनंद झाला। मानकोजी महाराज बोधले, मी ज्यांची परंपरा घेऊन संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभर फिरतो, ज्यांच्या वंशामध्ये मला जन्म घेण्याचं भाग्य लाभलं, वारकरी संप्रदायातील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या समकालीन आणि मी आपल्याला आणखीन मागेही बोललो होतो पण आणखीन एकदा मच्छिंद्र महाराज मी सांगून जाईल। मानकोजी बोधले महाराज हे नेमकं कोण? तर रोजही आमच्या आरतीमध्ये असं म्हटलं जातं, निवृत्तीनाथाचा हा केवळ अवतार बोधल्याचे कुळी झाला दिनकर। निवृत्तीनाथ महाराजांचे पुढचे अवतार म्हणजे मानकोजी महाराज आहेत। थोडक्यात आमच्या परंपरेचं मूळ घर हे निवृत्तीनाथ महाराज आहेत। मला वाटतं मूळ घरी मी कीर्तनाला आलोय असं म्हणायला हरकत नाही, कारण माझं मूळ गाव म्हणा, मूळ घर म्हणा, तसं तर निवृत्तीनाथ महाराज हे वारकरी संप्रदायाचेच आद्य गुरु आहेत। पण माझ्या परंपरेच्या दृष्टीने अधिक पद्धतीने मला त्यांच्याबद्दलची आस्था आहे, कारण आमच्या घरामध्ये किंवा आमच्या परंपरेमध्ये निवृत्तीनाथांचं अगोदर उपासना केली जाते आणि मग मानकोजी महाराजांची केली जाते। त्यामुळे निवृत्तीनाथांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या परिसरामध्ये आज मानकोजी बोधले महाराजांचं एक सुंदर चित्र रांगोळीच्या माध्यमातून इथं या ठिकाणी निर्माण केलं। हे खरं तर मला एवढा आनंद झाला, म्हणजे इतकं गोड चित्र, म्हणजे जे कोणी कलाकार असतील त्यांना मानकोजी महाराजांचे अखंड आशीर्वाद लाभावे। आपल्या गावात इथलेच कलाकार, बरं ठीक आहे हरकत नाही, परंतु ज्यांनी कुणी ही चित्र प्रतिकृती तयार केली, म्हणजे अगदी काही वेळ असं वाटत होतं की मी माझ्या धामण गावातल्या मानकोजी महाराजांच्या जवळच मी उपस्थित आहे असं वाटत होतं। थोडं आणखीन बोलायचं झालं तर अधिष्ठानापुढे ही सेवा होते असं म्हणायला हरकत नाही। विठाला या अभंगातले शब्द सर्वांच्या परिचयाचे आहेत। अभंगही सगळ्यांच्या ऐकण्यातला,
या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संतांचं वर्णन करतात. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, निवृत्तीनाथांची वारी अगदी जवळ आली. आता आपण बऱ्याच दिंड्या निवृत्तीनाथांच्या दिशेने इकडे निघालेली आहेत आणि म्हणून या अभंगातून निवृत्तीनाथ महाराजांसारख्या संतांचं जणू काही वर्णन केलंय असं म्हणायला हरकत नाही. या अभंगामध्ये तुकाराम महाराज संतांचं वर्णन करतात. याचा एक अर्थ असा निघतो आहे की संतांचं वर्णन करण्याकरिता जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखे महात्मे लागतात, हा त्यातून निघालेला अर्थ आहे. सामान्यांना संतांचं वर्णन यथार्थ पद्धतीने करणं येणं शक्य नाही, कारण संत हे एक तत्व आहे आणि तत्वाचं वर्णन सामान्यतः सामान्य मुखातून होणं सहजासहजी शक्य नाही. ऐका, माणूस माणसाचं वर्णन सहजासहजी करू शकेल, माणूस माणसाचं वर्णन सहजासहजी करू शकेल, कारण ते वर्णन खोटच असतं, त्यामुळे सहज करता येतं. ते वर्णन काही खरं नसतं. बऱ्याच वेळेला आम्ही एखाद्याचं दुसरं वर्णन जेव्हा करत असतो ते काही वर्णन सत्यत्वाने प्रतीतीला आलेलं असतं अशातला भाग नाही. बऱ्याचदा आम्हा कीर्तनकारांची तर परिस्थिती अशी झालेली आहे की जिथं जाईल तिथली वर्णनं केल्याशिवाय कीर्तन पुन्हा मिळत नाहीत. हे काय काय म्हणजे अशी परिस्थिती आहे. आता तुम्ही तरी आपण सगळेजण हा भाग चांगला आहे, परंतु पुणे परिसरामध्ये महाराज आपण येतो तिथं तर बरंच आम्हाला म्हणजे एखाद्या वेळेस अभंगावर नाही बोललं तरी चालेल इतकं तयारी असते. म्हणजे अशी परिस्थिती आहे आता. परंतु ते वर्णन काही खरं असतं का? त्या वर्णनामध्ये काही अर्थ आहे का? त्या वर्णनाला वापरलेले जे शब्द आहेत त्या शब्दांच्या काही अनुभूती आहेत का? त्यामुळे अनुभूती विना जे बोललं जातं ते माणूस माणसाबद्दल बोललं जातो, पण अनुभूतीने जे बोलायचं असतं ते संतांबद्दल बोलायचं असतं. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून या अभंगाकडे जर आपण पाहिलं तर तुकाराम महाराज संतांचं वर्णन करतात. त्यामुळे संतांचं वर्णन करण्याकरता संतच लागतील, बाकीच्यांना ते जमणार नाही. महाराजांचीच भाषा आहे, भक्ताचा महिमा भक्तची दुर्लभ या जाणती दुर्लभ या गती अनेकाशी, बाकीच्यांना ते जमणार नाही. कोणाला जमणार नाही? सामान्य माणसाला तर जमणारच नाही, माणसाचं काय घेऊन बसला. पण भगवंताला सुद्धा यथार्थ पद्धतीने संतांचं वर्णन करता येणार नाही, असं हे संत तत्व आहे. ऐका, संतांचं वर्णन करण्याकरता संतच लागतील, सामान्य माणसाला तर नाहीच नाही. आणि काशी म्हणण्यामध्ये भगवंताला सुद्धा यथार्थ पद्धतीने वर्तन करता येणार नाही. आणि आपल्याला ऐकण्यातली ओवी देऊन पुढे जातो. ज्ञानोबारायांनी भगवंताच्या मुखामध्ये ओवी फार गोड दिली. ज्यावेळेस असं वाटलं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला की आपण काहीतरी संतांबद्दल बोलावं, संत कोण आहेत हे अर्जुनाला सांगावं, तेव्हा भगवान असे म्हणायला लागले, अरे अर्जुना नीट ऐक, संत कोण आहेत? आत्मज्ञाने चोखडी. सगळ्यांच्या ऐकण्यातली ओवी. भगवान बोलायला सुरुवात करतात, आत्मज्ञाने चोखडी. आत्मज्ञानाने जे चोख आहेत ते संत आहेत. पण असं बोलता बोलता भगवान पुढली फार गंमत करून टाकतो, संत जे माझे रूपडी. भगवान म्हणतात, अर्जुना आत्मज्ञाने चोखडी असे जे संत ते माझे रूपडी, ते माझंच रूप आहे. थोडं गमतीने बोलायचं झालं तर भगवान अर्जुनाच्या समोर संतांच्या बद्दल बोलायला निघाला, पण बोलता बोलता स्वतःच वर्णन करून बसला. ही स्थिती आहे देवाची, ही स्थिती आहे देवाची. देवाला सुद्धा यथार्थ पद्धतीने संतांचं वर्णन करता येणार नाही. संतांचं वर्णन करण्याकरिता संतच लागतील, बाकीच्यांना ते जमणार नाही. म्हणून तुकाराम महाराज या अभंगातून संतांचं वर्णन करण्याकरता प्रवृत्त होतात. असा एक विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. हा विचार अगदी सामान्य जर वाटला तर मी दुसरा विचार सांगतो. दुसरा विचार मला असं सांगायचा आहे, ज्ञानेश्वरीतलीच एक ओवी घेऊन आपल्याला बोलायचं आहे. आपण सगळेजण ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आणि उपासक आहोत. ज्ञानोबा असं सांगतात, तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. या ओवीचा जर विचार करायचा झाला, पलीकडून जरा विचार करत या. तेची सदा वानावे, तेची सदा ऐकावे, तेची सदा वानावे,
त्याची सदा ऐकावे. याचा अर्थ काय? त्यांचं सतत वर्णन करा, त्यांचं सतत वर्णन ऐका. कुणीतरी ज्ञानोबारांना विचारलं असेल, आपण कशा करता? ज्ञानोबारांनी 3 शब्दामध्ये उत्तर देऊन टाकलं, हरपले आपण पे पावे याच्या करता. या ओबीचा सरळ अर्थ असा होतो, आपली हरवलेली वस्तू आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर संतांचं वर्णन करा, संतांचं वर्णन ऐका. नीट ऐका मी काय बोलतो ते. आपली हरवलेली वस्तू आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर संतांचं वर्णन करा, संतांचं वर्णन ऐका, असं या ओबीचा सरळ अर्थ आहे. पण माझ्या मनामध्ये एक प्रश्न असा आहे, आपली हरवलेली वस्तू आपल्याला प्राप्त करायची असेल तर संतांचं वर्णन करा, पण आपलं हरवलंय काय हे कळालं पाहिजे ना. अहो हे अगोदर कळालं पाहिजे ना. जरा पुढचा प्रश्न बोलू, आपलं काय हरवलंय कळण्याकरता आपल्याजवळ काय काय होतं हे तरी कळालं पाहिजे ना. आपल्याजवळ काय काय होतं हे कळालं पाहिजे. जरा आणखीन पुढे बोलू, आपल्याजवळ काय काय होतं हे कळण्याकरता आपणच कोण आहोत हे कळालं पाहिजे ना. विठ्ठल आपली हरवलेली वस्तू मिळवायची असेल तर आपल्याजवळ होतं काय हे कळालं पाहिजे ना. हरपले आपण पे पावे. ज्ञानोबा बोलतात संतांचं वर्णन का करा. माझा प्रश्न एवढाच आहे प्रास्ताविकेमध्ये. मी पहिलं उत्तर दिलं, संतांचं वर्णन करण्याकरता संतच लागतात, म्हणून तुकाराम महाराज या अभंगातून संतांचं वर्णन करतात. मी दुसरं उत्तर असं देतोय, आपली हरवलेली वस्तू आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर संतांचं वर्णन करा, म्हणून तुकाराम महाराज या अभंगातून संतांचं वर्णन करतात. पण माझा प्रश्न असा आहे की आपली हरवलेली वस्तू आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर संतांचं वर्णन करा, पण आपलं हरवलंय काय हे कळालं पाहिजे. बरं, आपण पे पावे असं म्हटलंय, हरपले आपण पे पावे. हे पावे पावे या शब्दाचा अर्थ काय आणि आपण पे या शब्दाचा अर्थ काय? मुळात आपण पे म्हणत असताना आपलं असा अर्थ झाला. आपलं म्हणायचं तरी नेमकं कशाला? मुळात आपण या शब्दाची सिद्धी झाल्याशिवाय आपलं काय आहे हे लक्षात येत नाही. मूळ विचार करायला गेलो तर आपण या शब्दाचा अर्थ तरी नेमकं काय आहे. याला जोडून मी दुसरा प्रश्न उपस्थित करतो. आपण कोण आहोत या प्रश्नाचा थोडा वेगळ्या शब्दात विचार करायचा झाला तर मी कोण आहे हे माणसाला कळावं. जगद्गुरु आद्य शंकराचार्यांची भाषा आहे, कोहम कतमिदम जातम कोव्य कर्तस्य विद्यते. किंवा ज्ञानोबा बोलतात, मी कोण ऐसा करावा विचार. मन ज्ञानेश्वर मीचा अर्थ कळाला पाहिजे. गमत सांगू, लोक अशी गमतीची असतात, भर चौकामध्ये भांडणं लागली की बाहेर सोडून म्हणतात, तुला माहित नाही का मी कोण आहे ते. याला काही अर्थ नाही, या मीला काही अर्थ नाही. मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी हे आहे, मी ते आहे, याला काही अर्थ नाही. आम्ही ज्याला मी म्हणतो त्या मीच्या पलीकडे जो आहे त्याचं नाव मी. लक्षात घ्या, थोडं वेदांताच्या दृष्टीने बोलतो मी, याचा विस्तार करणार आहे. आपण पे पावे असं जर म्हणत असाल तर याचा अर्थ मला मी प्राप्त होणं, मला मी प्राप्त होणं. तरी माझ्या मनामध्ये एक प्रश्न येतो, हा जो पावे शब्द आलेला आहे की नाही, पावे, हरपले आपण पे पावे, पावे या शब्दाचा अर्थ प्राप्त होणं. थोडं वेदांताच्या दृष्टीने विचार करायला गेलो तर प्राप्त हा शब्द परिच्छिन्नाच्या बाबतीत असतो का व्यापकाच्या बाबतीत असतो? पहा तुम्ही, पटतंय का माझं बोलणं? प्राप्त म्हणजे मिळणं. मिळणं हे परिच्छिन्नाच्या संबंधाने असतं का व्यापकाच्या संबंधाने असतं? जे परिच्छिन्न आहे ते मिळवण्याकरता माणसाने प्रयत्न करावा, जे व्यापक आहे ते मिळवण्याकरता प्रयत्न करायची काय गरज आहे? कारण व्यापकाची अनुभूती असते, परिच्छिन्नाची प्राप्ती असते. विठ्ठल विठ्ठल. मी या संबंधाने थोडीशी चर्चा करतो आपल्यासमोर.
प्राप्त असा जो शब्द, बरं जाऊ द्या, मी याच्याही पेक्षा आणखीन एक सोपा सिद्धांत बोलून पुढे जातो, आणखीन सोपा बोलतो. हा जो प्राप्त शब्द दिला जातो तो प्राप्त जे प्राप्तच आहे त्याच्या संबंधाने असतो का जे अप्राप्त आहे त्याच्या संबंधाने असतो. सोप्या शब्दात बोलायचं झालं तर मिळवायचं जे असतं, जे मिळालं नाही त्याच्याकरता मिळवायचं असतं का जे मिळालेलंच असतं तेच मिळवायचं असतं. जे मिळालं नाही ते मिळवावं, जे मिळालेलंच आहे ती मिळवायची काय गरज आहे. उदाहरण देतो. हा रुमाल माझा इथं हरवला. हरवल्यानंतर शोधाशोध सुरू झाली. कोणाला तरी सापडला, त्यांनी मला आणून दिला. तासाभरानंतर इथले कोणीतरी आणखीन एक जण आले आणि म्हणायला लागले, महाराज तुमचा रुमाल हरवला ना. म्हटलं हो, चला शोधू. मी म्हटलं नाही, मिळालाय. ते म्हटले मिळाला मग काय झालं, आणखीन शोधू. कसं काय शक्य आहे. मिळवल्यानंतर पुन्हा मिळवायची काय गरज आहे. जे मिळालेलं असतं ती मिळवायची गरज नाही, जे प्राप्तच असतं ती प्राप्त करण्याची गरज नाही, जे अप्राप्त आहे ते प्राप्त करण्याची गरज आहे. बरोबर आहे. इथपर्यंत आपण पोहोचलो. आता पुन्हा ज्ञानोबारांच्या या ओवीच्या अनुषंगाने मला विचार असा करायचा आहे. ज्ञानोबा बोलतात, आपली हरवलेली वस्तू आपल्याला प्राप्त करून घेण्याकरता. प्राप्त हा शब्द जर परिच्छिन्नाच्या दृष्टीने असेल आणि आपण हा शब्द जर व्यापकाच्या दृष्टीने असेल तर मग व्यापक असलेलं जे आपण, कारण आपण या शब्दाचा अर्थ आत्मा, आपण या शब्दाचा अर्थ ब्रह्म, आपण या शब्दाचा अर्थ परमात्मा, मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. ही जर आपण महाराजांची भाषा पाहिली तर आपल्या लक्षात येईल. किंवा एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न घाली मन, असं स्पष्ट ज्ञानोबा आम्हाला सांगतात ना. याचा अर्थ आपण या शब्दाचा अर्थ आत्मा आहे. आणि मग आपण या शब्दाचा अर्थ जर आत्मा असेल आणि जर ज्ञानोबा प्राप्त होईल असं म्हणत असतील तर मग आत्मा प्राप्त, आत्मा म्हटलं तर तो व्यापक आहे, मग त्याला प्राप्ती हा शब्द येईलच कसा काय. कारण प्राप्ती हा शब्द परिच्छिन्न करता येतो आणि आत्मा तर परिच्छिन्न नाही, तो व्यापक आहे. मग हा प्राप्ती शब्द चुकीचा आहे असं म्हणायचं का आपणपी शब्द चुकीचा आहे असं म्हणायचं. विठ्ठल सांगतो, मला जेवढं काही त्याचं आकलन झालंय तेवढा सगळा विषय सांगून पुढे जातो. असा आहे की आत्मस्वरूपाच्या संबंधाने जरी इथं प्राप्ती शब्द आलेला असला, आत्मस्वरूपाच्या संबंधाने जरी इथं प्राप्ती शब्द आलेला असला तरी ती प्राप्ती प्राप्तच असलेल्या वस्तूबद्दलचा प्राप्ती शब्द जरी आलेला असला, आत्मा तर नित्यच प्राप्त आहे. मग नित्य प्राप्त असताना पुन्हा त्याची प्राप्ती म्हणायची गरज काय आहे. नित्य प्राप्त असताना त्याची प्राप्ती म्हणायची गरज काय आहे. बरं, मी याला जोडून तुम्हाला काही प्रमाण देऊन पुढे जातो, आपल्या ऐकण्यातलीच प्रमाण. मला सांगा, मला एक साध्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. भगवान श्री हरी, भगवान श्री हरी याचा जर विचार केला तर भगवान हे प्राप्त आहेत का अप्राप्त आहेत. भगवान हे प्राप्त आहेत का अप्राप्त आहेत. जर विचार करायला गेलो आपण सर्वाघटी राम या प्रमाणाने जर विचार करायला गेलो तर तो नित्य प्राप्तच आहे ना. मग जर नित्य प्राप्त असेल तर नाथ महाराजांनी असं का म्हणावं, हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. भगवान श्री हरी तर प्राप्तच आहे ना, पुन्हा त्याला प्राप्तीचा उपाय सांगायची काय गरज पडली. त्याचं कारण सांगतो. वस्तू प्राप्तच असते परंतु ती प्राप्त आहे असं वाटत नसतं, आणि तो वाटत नसणं यालाच भ्रम म्हटलं जातं. आणि त्या भ्रम निवृत्ती करता जो उपाय सांगितला जातो तो संतांचा सांगितला जातो. पटतंय का बघा. नाही पटलं मी दुसरं उदाहरण देतो, याच्याकरता आणखीन उदाहरण देतो. माझा स्वभाव बहुतांशी आपल्या सगळ्याला माहित असेल, जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत पुढे जात नाही. माहित असेल एखाद्या वेळेस किंवा नसेल बघा, मला माहित नाही तुम्हाला किती, कारण मी अनेक वेळेला इकडे कीर्तन केलेले आहेत. जोपर्यंत तुम्ही पुढली मंडळी तरी कमीत कमी कळालं म्हणून हो म्हणत नाही, मान डोलवत नाही, तोपर्यंत मी सोडत नाही. तुम्हाला जर वाटत असेल कीर्तन वेळेवर सुटावं, नाही कळालं तरी कळालं म्हणा, म्हणजे मी सोड. आता यांना माहिती आहे, आम्हाला माहिती आहे मी पाठ कसे सांगतो चातुर्मासामध्ये, माझी पाठ सांगण्याची पद्धत कशी आहे माहिती आहे. त्याचं कारण असं आहे मच्छिंद्र महाराज, त्याचं कारण असं आहे, मी पंढरपूरहून आज दुपारी निघून जर इथपर्यंत पोहोचलो असेल, पंढरपूर आणि इथपर्यंतचा 400 किलोमीटरचा प्रवास, मी पुन्हा माघारी पंढरपूरला जाणार असेल, एवढ्या दुरून जर मी इथं आलेलो असेल आणि तुम्ही सगळी कामं सोडून जर माझ्यासमोर 2 तास इथं बसलेला असेल तर माझं काम आहे तुमच्या पदरात काहीतरी टाकणं आणि तुमचं काम आहे या कीर्तनातून काहीतरी घेऊन जाणं. तर कीर्तनाचा काहीतरी परिणाम होणार आहे. एरवी नाही तर आम्ही असे कीर्तनकार येणारच आहोत, जाणारच आहोत, पण आपल्या पदरात काय पडलं, आपल्याला काय याच्यातलं आकलन झालं, हे फार महत्वाचं असतं. आमची जबाबदारीच असते कीर्तनकारांची की काहीतरी यांच्या पदरात टाकलं पाहिजे. एक तरी सिद्धांत, जसं ज्ञानोबा नामदेवराय बोलतात एकतरी ओवी अनुभवावी, तसं एक तरी विचार आपल्या अंतःकरणाला स्पर्श झाला पाहिजे. कमीत कमी या अभंगातून काय बोध घ्यावा एवढं तरी आमच्या लक्षात आलं पाहिजे. मग ते तत्वज्ञानाच्या अनुषंगाने असेल किंवा सामाजिक अनुषंगाने असेल.
मी पुढे बोलतो आपल्याला, मी साधं उदाहरण देतो. कल्पना करा, एखादा मनुष्य सकाळी फिरायला गेला. अलीकडल्या काळामध्ये त्याला मॉर्निंग वॉक वगैरे म्हणतात. शहरामध्ये तर ते जास्तच आहे अलीकडे. आपल्याकडे खेडेगावात काही तसला प्रकार नाही, कारण आपण रोज चालणारी माणसं आहोत. पण दोघंच नवरा बायको होते. रिटायर झालेला सकाळी फिरायला गेला, फिरून आला आणि आल्यानंतर आता लगेच आंघोळ करावी ना, पण नाही, पेपर वाचत बसला. अलीकडल्या काळामध्ये माणसं लवकर आंघोळच करत नाहीत. का करत नाहीत कोणाच ठाऊक. पहा तुम्ही, अलीकडे पूर्वी, आता ही जुनी मंडळी, मला खूप आनंद आहे कारण ज्येष्ठ मंडळी खूप आहेत इथं, की ज्यांच्याकडे बघून आम्ही शिकावं अशी मंडळी खूप आहेत इथं. महाराज इथं बसलेले आहेत, बाबा इथं बसलेले आहेत. ही मंडळी आदरणीय मंडळी आहेत, पूज्य मंडळी आहेत. तर आपल्याला माहित आहे, पूर्वीच्या काळामध्ये सकाळी 8 वाजता जर एखाद्याच्या घरी गेलो तर त्यांचा स्वयंपाक झालेला असायचा आणि न्याहारी करून शेतात निघालेली असायची. आता 10 वाजता जरी एखाद्याच्या घरी गेलो तरी महाराज उठलेत का नाही याच्यावर शंकाच आहे आता अलीकडल्या काळामध्ये. महाराज झोपलेत, महाराज झोपलेत असंच असतं. हा फिरून आला, फिरून आल्यानंतर पेपर वाचत बसला. आंघोळ नाही, काही नाही, पेपर वाचत बसला. पेपर वाचता वाचता त्याला कोणाचा तरी फोन आला. फोन आल्याबरोबर डोळ्यावरचा चष्मा त्यांनी डोक्यावर ठेवला आणि फोनवर काय बोलायचे ते 10-15 मिनिट बोलला. फोन ठेवून झाल्यानंतर पुन्हा पेपर हातात घेतला. चष्मा कुठे आहे? चष्मा सापडेना. चष्मा कळे ना कुठे गेला हे. इकडं तिकडं बघायला लागला, चष्मा नाही, चष्मा नाही, चष्मा नाही. इकडे तिकडे शोधाशोध करायला लागला. बराच वेळ शोधलं तरी चष्मा सापडेना. म्हणून बायकोला हाका मारायला लागला, काय ग, काय ग, काय ग, काय ग. ती बिचारी माऊली स्वयंपाकघरात कामं करत होती. सकाळच्या वेळेला महिलांना पुष्कळ कामं, ती काही कामं करत होती. हा काही ओरडायचं थांबेना. ती चपात्या लाटत होती आणि हा काही ओरडायचं थांबेना. शेवटी ती रागाच्या भरामध्ये स्वयंपाकघरातून आली, लाटणं घेऊनच आली. ते तसं डोक्यात आणू नका, ते बेलणं म्हणजे त्या ह्याच्याकरताच आणलं असं नाहीये. पण आता तिनं विचार केला कुठं टाकायचं हे घेऊन जावं. आणि खरं तर ते गरजेचंही असतंय, कधी कधी गरजेचंही असतंय. ते महिलांना माहित आहे कधी बेलणं घेऊन यायचं यांच्याकडे, ते माहित आहे. ते असं बेलणं घेऊनच, ती लाटणं घेऊनच आली. आणि आल्याबरोबर तिने विचारलं, का हो काय लागले ओरडायला? म्हटले सकाळची वेळ, मला पुष्कळ कामं पडले, तुम्ही का ओरडायला लागलात? तो म्हटला काही नाही, माझा चष्मा हरवलाय. तुझं घरात सगळीकडे लक्ष असतं, तेवढा चष्मा कुठं बघितलाय का तेवढं सांगतो. आता तिनं पाहिल्याबरोबर लक्षात आलं चष्मा कुठे आहे. लगेच लक्षात आलं ना. त्याला माहित होतं हे महाशय कसे आहेत. महाशय म्हणा किंवा महाभाग, लग्नाची 40 झाली की महाभाग म्हणता येतं नाही असं नाही. त्याला माहित होतं. तिनं एकच वाक्य वापरलं. ते म्हटले, का हो तुम्हाला जरा तरी डोक्याचा भाग आहे का? जरा तरी डोकं आहे का? जरा तरी. खरं तर हे वाक्य ऐकूनच आम्ही डोक्यावरचा फेटा घेऊन घरातनं बाहेर पडतो. हे किती विशेष आहे योगेश महाराज, खरं आहे का नाही बघा. हेच ऐकतो. तुम्हाला वाटतं की यांना फार डोक्याचा भाग आहे, तुम्ही घरच्यांना विचारा आम्हाला डोक्याचा किती भाग आहे, हे कळतंय. त्यानं म्हटले तुम्हाला जरा तरी डोकं आहे का? तो रागाला आला. तो म्हटलं माझं डोकं काढते. आणि म्हणून त्यांनी काय केलं, दोन्ही हात आपल्या डोक्याकडे, एवढं मोठं डोकं आहे की असं म्हणून त्यांनी डोक्यावर हात ठेवले. ठेवल्याबरोबर त्याच्या हाताला काय लागला? चष्मा लागल्याबरोबर त्याचा राग गेला. आणि राग गेल्याबरोबर तो म्हणायला लागला, मिळाला 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 मिळाला. मला गणेशगावकरांना एकच प्रश्न विचारायचा आहे. गणेशगाव आणि परिसरातली एवढी आदरणीय मंडळी आपण आहात, मला एकच प्रश्न विचारायचा आहे, चष्मा हरवला होता का? हा नाही. आता दुसरा प्रश्न, मिळाला का? पुन्हा एकदा पहिला प्रश्न, चष्मा हरवला होता का? नाही. मग मिळाला का? आता हरवलाच नाही तर मिळाला म्हणायचा काय अर्थ आहे का? तुम्ही पहिल्या प्रश्नाला लगेच हो म्हणता, पण दुसऱ्या प्रश्नाला गोंधळात पडता. चष्मा हरवलाय का? नाही. मग मिळाला का? अहो मिळाला कसं म्हणता येईल? मग जर मिळाला नाही जर म्हणताच येत नसेल तर हा मिळाला मिळाला का म्हणायला लागला? हा मिळाला मिळाला म्हणायला लागला ना. ज्या अर्थी हा मिळाला म्हणतो त्या अर्थी हरवला पाहिजे. पण हरवला तर नव्हता, त्याच्याच जवळ होता, मग मिळाला का म्हणायला लागला? याचं वेदांतांनी एकच उत्तर दिलंय, हरवला नाही पण हरवला असं वाटायला लागलं म्हणून मिळाला असं म्हणायला लागला. विठ्ठल आणि इथं जे वाटायला लागला हा शब्द आहे की नाही, वाटायला लागलं. तस्मिन् तद्बुद्धी ही अध्यास, हा जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी त्याचं लक्षण केलंय. तसं नसून तसं वाटणं याला अध्यास म्हटलं जातं, याला भ्रम म्हटलं जातं. चष्मा हरवलेला नसताना हरवला आहे असं वाटणं याला अध्यास म्हणा, हा भ्रम म्हणा. आणि या भ्रमाच्या निवृत्ती करिता जो उपाय आहे तो धरावे संताचे ते पाय आहे. संतांकडे का जा तर भ्रम निवृत्ती करिता, अध्यास निवृत्ती करिता, आमच्या ठिकाणी असलेला जो काही कल्पितता आहे ती निवृत्ती करिता आम्ही संतांकडे चला. मला वाटतं त्या दृष्टीने थोडंसं पहा. आत्मतत्व नित्यच प्राप्त आहे, पण प्राप्त असूनही त्याच्यावर असलेलं जे आवरण आहे त्याच्यामुळे ते प्राप्त नाही असं वाटायला लागलं. महाराजांची प्रमाण घेत, जुनार जुगादीची नानी
बहुता काळाचे ठेवणी लोपले होते पारिकपणे ठावचळणे चुकविला. महाराज सांगतात लोपले होते पारिकपणे. मूळचीच गोष्ट आहे, आमचीच गोष्ट आहे, आमच्या जवळ आहे, पण ती आम्हाला आतापर्यंत कळत नव्हती. याचं कारण काय? लोपले याचा अर्थ त्याच्यावर झाकण होतं. वेदांताने अज्ञानाच्या दोन शक्ती सांगितले, एक आवरण आणि दुसरी विक्षेप. आवरण शक्तीच्या नाशा करता ज्ञानाची गरज आहे आणि विक्षेप शक्तीच्या नाशा करता प्रारब्धाची गरज आहे. आता हे जे आवरण आहे हे आवरण काढता आलं पाहिजे. म्हणजे आमचंच आहे, आमच्याच जवळ आहे, पण ते आम्हाला कळत नाही. याचं कारण आवरण आहे आणि ते आवरण काढण्याचं जे काम करतात त्यांना संत म्हणा. तुका म्हणे होता ठेवा, ठेवा तो या भावा सापडला. आमचीच वस्तू आहे, आमच्याच जवळ आहे, पण ती आतापर्यंत आम्हाला कळाली नाही. याचं कारण आम्हाला त्याच्याविषयी असलेलं अज्ञान. त्या अज्ञानाच्या निवृत्ती करता जे येतात त्यांना संत म्हणा. तरी माझ्या मनामध्ये एक साधा गमतीचा प्रश्न आहे, का हो आमचंच आहे ना? हो. आमच्याच जवळ आहे ना? हो. मग ते कळून देण्याकरता तिसऱ्याची काय गरज आहे? बऱ्याचदा असं होतं, आपलंच असतं, आपल्याच जवळ असतं, पण ते आपल्याला कळत नसतं. कुणीतरी तिसऱ्या नेऊन सांगावं लागतं. आम्ही अनेकदा उदाहरण देत असतो. एखादा मनुष्य पूर्वीच्या काळामधला सिक्युरिटी गार्ड म्हणा किंवा ज्याला गुरखा म्हटलं जातं, तो गुरखा रस्त्याने निघाला. रात्रीची वेळ होती, लाईट नाही, बॅटरी नाही, हातात कंदील घेऊन निघाला. पूर्वीच्या काळामध्ये कंदील घेऊन फिरावं लागायचं. तो कंदील घेऊन फिरायला लागला आणि मोठ्याने ओरडायला लागला, जागी राहा, जागी राहा, जागी राहा. रात्री 2 वाजता कंदील घेऊन निघाला आणि जागे राहा ओरडत असताना त्याला बिडी ओढू वाटायला लागली. खिशात हात घातला, बिडी आहे पण काडीपिटीने. एका झोपलेल्या माणसाला उठवलं, उठा उठा. तो बिचारा घाबरून उठला. का रे बाबा, का उठवलं? काही नाही, माझ्याकडे बिडी आहे पण काडीपिटी नाही, तेवढी घरातून काडीपिटी आणून द्या. ज्याला उठवलं त्यांनी डोळे उघडले, त्या गुरख्याकडे पाहिलं आणि त्याच्या हातातल्या कंदिलाकडे पाहिलं. आणि झोपेतून उठलेला मनुष्य म्हणायला लागला, भल्या माणसा, तुझ्या हातात कंदील आहे, काच वर केली असती तर बिडी पेटली असती. एवढ्या रात्रीचं मला कशाला उठवलं? तो म्हटला, हे सांगायलाच उठवलं, बाकी कशा करता नाही. दृष्टांत संपला. कंदील आहे, अग्नी आहे, बिडी पेटते आहे, हे सगळं खरं आहे, पण हे सांगायला कोणीतरी तिसरं लागलं. तसा हा देह आहे, आत्मा, परमात्मा सगळं खरं आहे, पण हे सांगायला कोणीतरी तिसरं लागतं. त्यांचं नाव संत विठ्ठल. आमची आम्हाला जाणीव करून देणारे संत आहेत, म्हणून संतांचं वर्णन करा. असं झाला, 2 विषय झाले. काय? वर्णनीय असे केवळ संत आहेत म्हणून संतांचं वर्णन करा. आपली आपल्याला जाणीव करून देणारे केवळ संत आहेत म्हणून संतांचं वर्णन करा. थोडं आणखीन पुढे बोलायचं झालं तर अज्ञान निवृत्तीचा एकमेव उपाय सांगितला जातो, ज्ञान. ऐका, थोडं तत्वज्ञानात आणखीन एक वाक्य सांगतो. अज्ञान निवृत्तीचा एकमेव उपाय सांगितला जातो ते ज्ञान. मुळात अज्ञानाचं लक्षण सांगतानाच तत्वज्ञानाने असं सांगितलंय, अनादि भाव रूपत्वे सती ज्ञान बाध्यत्वम. अज्ञान कशाला म्हणायचं? जे अनादि आहे, भावरूप आहे आणि ज्ञानाने बाध्य आहे. मग आता असा प्रश्न होतो, जर अज्ञानाची निवृत्ती ज्ञानाने होते तर तुमच्या माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो, ते ज्ञान नेमकं कुठं मिळेल? त्या ज्ञानाकरता काय करावं लागेल? त्याचं उत्तर ज्ञानोबारांनी सोप्या ओवीमध्ये देऊन टाकलंय, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अति अनावे तरी संता या भजावे सर्वस्वीशी. ज्ञानोबाराय सांगतात, ते ज्ञान प्राप्त करायचं असेल तर संतांकडे जावं लागेल. थोडक्यात आपल्याला असं करता येईल, ज्ञान प्राप्ती करिता संतांचं वर्णन. किती किती गोष्टी झाल्या पहा. एक तर वर्णनीय असे केवळ संत आहेत म्हणून संतांचं वर्णन करा. दुसरी गोष्ट, आपली वस्तू आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर संतांचं वर्णन करा. तिसरी गोष्ट, आत्मस्वरूपाच्या ज्ञानाची प्रतीती यावयाची असेल तर संतांचं वर्णन करा. आणि मग अशा संत वर्णनामध्ये प्रवृत्त झालेल्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना एकाने प्रश्न केला, महाराज तुम्ही असं सांगता की अखंड संतांचं वर्णन करा, परंतु आमचा प्रश्न असा आहे की ज्या संतांचं वर्णन करायचं आहे ते संत म्हणजे तरी नेमकं कोण?
त्या संत शब्दाचा अर्थ तरी नेमकं काय, ते संत असतात तरी नेमके कसे, आम्हाला बाह्य लक्षणं सांगू नका, आम्हाला ती माहिती आहेत, आम्हाला काहीतरी अंतर लक्षणं सांगा की ज्यांना पाहिल्यानंतर हे संत आहेत असं नतमस्तक होता येईल. तुकाराम महाराजांनी सांगितलं संत कोणाला म्हणायचं, संतांचं वर्णन करण्याकरता संत कळाले पाहिजे. ते संत म्हणजे नेमकं कोण हे सांगताना पहिलं लक्षण सांगितलं अभंगाचं पहिलं चरण. पवित्र सोबाणी 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 संतांचं वर्णन करण्याकरता लक्षण सांगताना महाराज सांगतात पवित्र सोवळी एक तीच भूमंडळ. अभंगाच्या पहिल्या चरणातला पहिला शब्द आहे पवित्र. पवित्र पवित्र या शब्दाचा अर्थ काय, संत पवित्र आहेत म्हणजे नेमकं काय, पवित्र म्हणायचं तरी कशाला, आपण एवढे गमतीचे आहेत. आपण असा अर्थ करतो एखाद्याने आंघोळ केली की झाला पवित्र, आपण करतो अर्थ. इतका सामान्य अर्थ नाहीये पवित्र शब्दाचा. काही काही माणसं अशी गमतीची असतात. अहो म्हटले का हो तुम्ही येत नव्हता, आता कशी काय, आंघोळ करून आलो, पवित्र झालो की म्हटले, आंघोळ करून आलो. आता तुमच्या भागात तसं फार नसेल, आमच्याकडे फार गमतीने. मी एका गावाला, आमच्या फडावरचं गाव होतं परंपरेतलं, आणि परंपरेतलं गाव फडावरचं असल्यामुळे मी 8-8, 10-10 दिवस राहायचो. पूर्वी काही कीर्तनाची इतकी गर्दी नसायची, राहायचो मी. ते रोज भजन, आपल्याकडे पंचपदी असते गावात रोज, आमच्याकडे रोज ते भजन. ते एके दिवशी एक भजनी आलाच नाही, भजनाला आलाच नाही, एक भजन करणारा एक भजनी आला नाही. मला कळलं नाही रोज येतात हे कसे काय आले नाहीत. मी दुसऱ्या दिवशी विचारलं, म्हणलं हो कसं काय तुम्ही रोज येत असता, काल आला नाही. हो हो म्हणले आलो नाही. नाही तेच विचारतो का आला नाही, नाही 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 म्हणले आलो नाही. हो ते खरं आहे हो म्हणलं, पण तुम्ही का आला नाही, म्हणले नाही नाही काल मंगळवार होता. मला कळे ना. हो ठीक आहे हो, मंगळवारचं भजन करू नये असं कुठे लिहिलंय का, म्हटले नाही 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 म्हटले आलो नाही. अहो म्हटलं का आला नाही, नाही म्हटले मंगळवार होता. मला कळे ना मंगळवारचा एवढा काय विषय आहे. नाही म्हणले आम्ही जरा दुसरीकडे होतो. आलं का लक्षात, बघा तुमच्या आता आलं का लक्षात. मी त्यांना विचारलं मग आज कसं काय आलाय, म्हटले आंघोळ करून. हा असं कुठं असतंय काय, असं होत नाही महाराज. आता हे जर परिस्थिती भजण्याबद्दल असेल तर बाकीच्याच काय घ्यायचं. विठाला सामान्य शुद्धीला पवित्र म्हटलं जात नाही. मग पवित्र शब्दाचा अर्थ काय,
थोडासा महाराजांच्या काही प्रमाण देऊन पुढे जातो, तत्वज्ञानाने काही विचार केलेला सांगून पुढे जातो. आमचे गुरुजी गुरुरे बहु पाठामध्ये असताना आम्हाला सांगायचे, मी ज्यांच्याकडे अध्ययन केलं वैकुंठवासी गुरुवर्य हरिभाऊ महाराज पाटील, ज्यांना प्रेमाने मी बहु म्हणायचो. आम्ही बहुंच्या चरणाजवळ पाठशाळेमध्ये शिकत असताना त्यांनी आम्हाला असं सांगितलं, पवित्र शब्दाचा विचार त्यांनी 4-5 पद्धतीने वेगवेगळ्या सांगितला. ऐका. 1. कालतः पवित्र, देशतः पवित्र, कुलतः पवित्र, संस्कारतः पवित्र, संबंधतः पवित्र आणि स्वरूपतः पवित्र, असा 6 पद्धतीने विचार केला. कालतः पवित्र म्हणजे काय? काही कालामध्ये पवित्र असणं आणि काही कालामध्ये पवित्र नसणं, याला कालतः पवित्र म्हणा. गाय जिवंत असेपर्यंत पवित्र आहे, तिच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य आहे अशी आपली भारतीयांची श्रद्धा आहे, ती पवित्र आहे. परंतु तीच गाय गेल्यानंतर तेवढी पवित्र आपल्याकडे मानली जात नाही. पण जिवंत असेपर्यंत मात्र तिच्या सगळ्या गोष्टी आपल्या दृष्टीने पवित्र असतात, याला कालतः पवित्र म्हणा. 1. आता 2. देशतः पवित्र, जिथं संतांचा अवतार आहे, नद्यांचा नित्य प्रवाह आहे आणि ऋषींची नित्य तपश्चर्या आहे, त्याला देशतः पवित्र म्हणा. या भारतभूमीमध्ये ज्ञानोबाराय तुकोबाराय सारख्या संतांचा अवतार आहे, गंगा यमुना सारख्या नद्यांचा नित्य प्रवाह आहे आणि भृगवादी ऋषींची नित्य तपश्चर्या आहे. म्हणून पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते, याला देशतः पवित्र म्हणा. किती गोष्टी झाल्या? 2. कालतः 1, देशतः 2. आता 3 सांगतो. कुलतः पवित्र कशाला म्हणायचं? संतांच्या कुळामध्ये एखादी व्यक्ती जन्माला आल्यानंतर त्या व्यक्तीकडे येणारा जो पवित्रपणा आहे, त्याला कुलतः पवित्र म्हणा. माझं बोलणं कळतंय का बघा? संतांच्या कुळामध्ये एखादी व्यक्ती जन्माला आली की त्या व्यक्तीच्या ठिकाणी जो पवित्रपणा येतो, त्याला कुलतः पवित्र म्हणा. नाही कळालं? दुसऱ्या शब्दात सांगतो. संत कुळामध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीला जेव्हा आपण नमस्कार करतो, जेव्हा आपण पाया पडतो, तेव्हा तो नमस्कार त्या व्यक्तीला नसतो, ती व्यक्ती ज्या परंपरेत जन्माला आली त्या परंपरेला असतो. जरा पुढलं बोलू, फक्त हे त्या व्यक्तीला कळालं पाहिजे, हे लक्षात घ्या. आमचा गोंधळ हाच आहे. फक्त आम्हाला लक्षात येईना की हे नमस्कार कुणाला आहे. तुम्ही जेव्हा मला नमस्कार करता तेव्हा तो मला नसतो, तो महाराजांना नमस्कार असतो. जेव्हा आपण तुकोबारांच्या वंशजांना नमस्कार करतो तेव्हा तो त्यांना नसतो, तो तुकोबारांना नमस्कार असतो. नामदेवरायांच्या परंपरेमध्ये नमस्कार करतो तेव्हा तो त्यांना नसतो, त्या व्यक्तीला नसतो, त्या तत्वाला नमस्कार असतो. आणि म्हणून त्या व्यक्तीकडे येणारा जो पवित्रपणा आहे, त्याला कुलतः पवित्र म्हणा. थोडं पुढे बोलू आणखीन. संतांच्या कुळामध्ये जन्माला आल्यानंतर त्या व्यक्तीला त्या कुलाचा पवित्रपणा येईल, पण संतत्व येईल असं मात्र नाही. संताची अप्त नभती ते संत, महाराजांची भाषा आहे. समजा, मी थोडं परिष्कारातून बोलतो, समजा आपण जर असं केलं, संतांच्या कुळामध्ये जे जन्माला आले ते संत असं जर म्हटलं, तर संत शब्दाचं लक्षण एवढं होईल, संत कुलोत्पन्नत्वम संतत्वम, एवढंच लक्षण होईल. पण हे लक्षण कमी पडतं. का कमी पडतं? काही माणसं संतांच्या कुळामध्ये जन्माला आलेली आहे, पण जर त्यांचं शुद्ध आचरण नसेल तर कसं काय संत म्हणता येईल? म्हणून थोडं लक्षण वाढवा. संत कुलोत्पन्नत्वे सती सदाचार संपन्नत्वे सती संतत्वम, एवढं लक्षण केलं तरी कमीच पडतं. का? काही माणसं संतांच्या कुळामध्ये जन्माला आलेली आहेत, शुद्ध आचरणही आहे, पण जर पूर्वीच्या परंपरा नियम दिंड्या सप्ताह सांभाळत नसतील तर कसं काय संत म्हणता येईल? मग काय करा, एकतर संतांच्या कुळामध्ये जन्म पाहिजे, शुद्ध आचरणही पाहिजे आणि परंपरा सांभाळणाराही पाहिजे. लक्षण थोडं परिष्कारातून वाढवा. संत कुलोत्पन्नत्वे सती सदाचार संपन्नत्वे सती स्वपूर्वजा निश्चित नियमाचार संपन्नत्वे सती संतत्व. पण जरा पुढे बोलू, एवढं लक्षण केलं तरी कमीच पडतं. का? काही माणसं संतांच्या कुळात जन्माला आलेली आहेत, शुद्ध आचरणही आहे, परंपराही सांभाळतायत, पण स्वतः भगवंताच्या नामस्मरणामध्ये जर रत नसतील तर कसं काय संत म्हणता येईल? म्हणून थोडं लक्षण वाढवा. एकतर संतांच्या कुळामध्ये जन्म, शुद्ध आचरण, परंपरा सांभाळणं आणि नामस्मरणामध्ये रत असणं, त्याला त्यामुळे त्याला संस्कृत मध्ये एक परिष्कार असा देता येईल, संत कुलोत्पन्नत्वे सती सदाचार संपन्नत्वे सती स्वपूर्वजा निष्ठित नियमाचार संपन्नत्वे सती स्वपूर्वजवत नामैक निष्ठत्वेन साक्षात्कार कृतः संतः. विठ्ठल तर ते संतत्व येईल, अन्यथा संतत्व येणार नाही. आणि म्हणून संतांच्या कुळामध्ये जन्माला आल्यानंतर त्या व्यक्तीच्या ठिकाणी जो पवित्रपणा येतो त्याला कुलतः पवित्र म्हणा. किती गोष्टी झाल्या? 3. कालतः, देशतः, कुलतः.
थोडं पुढलं सांगतो. संस्कारतः पवित्र कशाला म्हणायचं? संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर त्यांच्या संस्काराने येणारा जो पवित्रपणा आहे याला संस्कारतः पवित्र म्हणा. असं सांगतात की जगद्गुरु आद्य शंकराचार्य मंडन मिश्रांना भेटण्याकरता गेले. घर विचारलं कुठे आहे? एकाने सांगितलं ज्या घराच्या बाहेर 2 पोपट आहेत ते घर मंडन मिश्रांचं. तर आचार्यांनी सांगितलं अनेकांच्या घराच्या बाहेर 2 पोपट आहेत, मग आता नेमकं मंडन मिश्रांचं घर कोणतं ओळखायचं? सांगणाऱ्यांनी उत्तर असं दिलं, ज्या घराच्या बाहेरचे 2 पोपट स्वतःप्रमाण्यवाद आणि परतप्रमाण्यवाद ही तत्वज्ञानाची चर्चा करतात ते घर मंडन मिश्रांचं आहे. थोडा सांगू, मंडन मिश्रांच्या दारातला पोपट सुद्धा तत्वज्ञानाची चर्चा करतो. आमच्या दारातला पोपट यात काही संशय, एवढंच म्हणतो. जुने दृष्टांत आठवले का बघा? आता ते जुने कीर्तनकार आता आउटडेटेड आहेत ते दृष्टांत सगळे. पण संतांच्या दारातला पोपट काय म्हणतोय? तत्वज्ञानाची चर्चा करतो. याला संस्कारतः पवित्र म्हणा. किती गोष्टी झाल्या? 4. कालतः, देशतः, कुलतः, संस्कारतः, पुढे ऐका, संबंधतः पवित्र कशाला म्हणायचं? महाराजांचं प्रमाण देतो. पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी. संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी येणारा जो पवित्रपणा याला संबंधतः पवित्र म्हणा. जरा पुढे बोलतो, अहो सजीव पवित्र होतो याच्यात नवल नाही. विचार करा, आळंदीला गेल्यानंतर आपण नाही ज्ञानोबांच्या समाधीचं दर्शन झालं तर भिंत चाललेल्या चौकामध्ये जातो, त्या भिंतीच्या पाया पडतो आणि आपण म्हणतो की झालं, आळंदीला आपली माऊलींची वारी पूर्ण झाली. म्हणजे याचा अर्थ ज्या भिंतीवर ज्ञानोबा बसले होते ती भिंत 700 वर्ष झालं आजही पवित्र आहे. याला म्हणा संबंधतः पवित्र. जरा पुढे बोलू. डोंगर म्हणजे दगडाचाच असतो. डोंगर म्हणजे काय असतो? दगडाचाच असतो. त्यात काय विशेष आहे? पण जगद्गुरु तुकोबरांचे पाय लागले की तो डोंगर डोंगर राहिला नाही, तीर्थक्षेत्र भंडारा डोंगर झाला. आजही तिथली माती विठ्ठल विठ्ठल म्हणते म्हणून आपण कपाळाला लावतो. याला म्हणा संबंधतः पवित्र. विठ्ठल ब्रह्मगिरी पर्वताची प्रदक्षिणा करत असताना त्या प्रदक्षिणेला, त्या पर्वताला एकतर मुळातच तो पर्वत पवित्र, पण निवृत्तीनाथ महाराजांना जर सद्गुरु अनुग्रह तिथं झाला असेल तर आजही तो पर्वत मात्र आपल्या करता अत्यंत पवित्र. याला संबंधतः पवित्र म्हणा. किती गोष्टी झाल्या माझ्या? 5. कालतः, देशतः, कुलतः, संस्कारतः, संबंधतः. आता 6वा मुद्दा सांगतो, स्वरूपतः पवित्र. जरा बारीक आहे का? स्वरूपतः पवित्र. पवित्र शब्दातून अर्थ सांगतो. पवित्र शब्दाचा मराठी भाषेमध्ये जर विग्रह केला तर पवी अधिकत्र बरोबर पवित्र. पवी शब्दाचा वाच्यार्थ आहे वज्र, जे दुःखाला कारण आहे, आणि पवी शब्दाचा लक्षार्थ आहे अज्ञान, जे यशावत जीवाच्या दुःखाला कारण आहे. थोडक्यात पवी शब्दाचा अर्थ झाला अज्ञान आणि त्रायते नामतन्याशेन रक्षती, म्हणजे अज्ञानापासून सामान्य जीवाचं जे रक्षण करतात त्यांना म्हणा पवित्र. विठ्ठल संत कसे आहेत? तुकाराम महाराज सांगतात संत पवित्र आहेत. का? कारण ते अज्ञानापासून सामान्य जीवाचं रक्षण करतात म्हणून त्यांना म्हणा पवित्र. एक अर्थ झाला. आता पुढचा शब्द काय? सोवळी. पवित्र शब्द संपला. 6 अर्थ मी सांगितले. कालतः, देशतः, कुलतः, संस्कारतः, संबंधतः, स्वरूपतः. आता मला पुढचा शब्द सांगायचा आहे, सोवळी. हे सोवळी म्हणजे काय? संत पवित्र आहेत, कळालं 6 पद्धतीने. संत सोवळी आहेत म्हणजे काय? बरं, हा सोवळी शब्द फार महत्वपूर्ण आहे. आता कधी कधी चाल म्हणताना काही काही सोहळी म्हणतात. नाही, सोवळी असाच पाहिजे. आपल्याकडे संस्कार असे आहेत. आता महाराज इथं आहेत, वारकरी चाली अशा सांगितल्या जातात. तुकोबारा ज्ञानोबारांचे शब्द जसे आहेत तसेच म्हणायचे. त्या शब्दात बदल करायचा नाही, अक्षरात बदल करायचा नाही, वेलांटी आकार उकारात बदल करायचा नाही, त्याच्यातलं एकही अक्षर गाळायचं नाही आणि मनाचं घालायचं नाही. हे फार महत्वाचं आहे. अलीकडल्या काळामध्ये आण ऊ काय काय त्याला लावतील काही सांगता येत नाही. नाही, आपण जी अक्षर आहेत ती तशीच. जरा पुढे बोलू. ज्ञानोबा तुकोबारांचं वाङ्मय इतकं स्वतः समर्थ आहे की त्याला अन्य कोणत्या काव्याच्या कुबड्या घेण्याची गरज नाही. विठ्ठल नाही चालत त्याच्यामध्ये, अजिबात नाही. जसं आहे तसं सोवळी. कशाला म्हणायचं सोवळी? एकदम ग्रामीण भाषेमध्ये, म्हणजे आमच्याकडे त्यातल्या त्यात मराठवाड्याचा जवळचा भाग माझा येतो राहण्याचा, आमच्याकडे सवळ म्हणतात बघा. सवळ आता तुम्हाला माहिती आहे मला. सवळ
मी एका आजोबांना विचारलं गावात ते आमच्या, त्यांना म्हणलं हे सवळ म्हणजे काय? आता त्यांनी अर्थ सांगितलेला, काही वाईट वाटून घेऊ नका. ते म्हटले जे कधीच धुईचं नाही त्याचं नाव सवळ. काय अर्थ करतील काही सांगता येत नाही. आता हे अरे असं कसं काय बाबा? आता ते रेशीम आहे, त्याला धुण्याची आवश्यकता नाही, ते सोडा, जाऊ द्या. सोवळी म्हणजे नेमकं काय, कशाला म्हणायचं? मी जरा थोडं पुढे बोलतो, थोडस धाडसाने बोलतो, पण स्पष्ट बोलतो. सोवळ नेसून आम्ही राहणं म्हणजे सोवळी झालो असं होत नाही. इतका सोवळी शब्दाचा अर्थ सामान्य नाहीये. सोवळी शब्द हा क्रियेवर नाही, सोवळी शब्द हा भावनेवर अवलंबून. ऐका महाराजांचे शब्द, संत कसे आहेत? पवित्र आहेत. संत कसे आहेत? सोवळी आहेत. म्हणजे काय? मी महाराजांनीच केलेले अर्थ सांगून पुढे जातो. तुकोबारांचा तुमच्या रोजच्या पाठातला एक अभंग सांगतो. महाराज सांगतात, संसाराचे अंगी अवघीच व्यसन, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. पुढं फार महत्वाचं आहे, आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषम दोहोनी सांडिये. निर्याण प्रकरणातला अभंग आहे, पण महाराज एवढं गोड सांगतात, आता हे सोवळे झाले त्रिभुवन. तुकाराम महाराज म्हणतात, सोवळ कशाला म्हणायचं? विषम दोहोनी सांडी येले, याला म्हणा सोवळ. जिथं विषमता निघून जाते याला सोवळ म्हणा. एकनाथ महाराजांची भागवतातली ओवी देऊ. जग पाहता दिसे विषम, परी विषमे देखे समब्रह्म, तेची समदर्शी परम, हा गुण निरुपम चौथा. हा गुण निरुपम पै चौथा. जगामध्ये किती जरी विषमता असली तरी त्या विषमतेच्या ठिकाणी समब्रह्म पाहणं याला सोवळ म्हणा. भरला घन दान हरी दिशे हरी दिसे भरला घनदाट, हरी दिसे भरला घनदाट. ज्ञानदेवा पाट हरी हवे भरला घनदाट, हरी दिशे भरला घनदाट, हरी दिशे. ज्ञानदेवा पाट हरी हवे भरला घनदाट, हरी दिसे भरला घनदाट, हरी दिसे. भरला घनदाट हरी दिसे. चराचरामध्ये तो भरलेला आहे, अशा पद्धतीची स्थिती येणं याला सोवळ म्हणा. काय झालं? सोवळ शब्दाचा एक अर्थ विषमता निघून जाणं, याला सोवळ म्हणा. एक. आता दुसरा अर्थ सांगतो. मी पवित्र शब्दाचे 6 अर्थ सांगितलेले, मला सोवळी शब्दाचे 3 अर्थ सांगायचे. त्याच्यातला एक अर्थ सांगितला, जिथं विषमता नाही त्याला सोवळ म्हणा. आता दुसरा सांगतो, तुकोबारांचंच प्रमाण देतो. तुकोबाराय सांगतात, नाही त्या विटाळ अखंड सोवळा, उपाधी वेगळा जाणीवेच्या. महाराज सांगतात, जिथं विटाळ नाही त्याला सोवळ म्हणा. आता हे विटाळ नेमकं कोणता सांगतो. जन्म मरणाचा विटाळ जिथं नाही त्याला सोवळ म्हणा. स्पर्श अस्पर्शाचा विटाळ जिथं नाही त्याला सोवळ म्हणा. थोडं पुढे बोलू. जाणीव नेणिवेचा विटाळ जिथं नाही त्याला सोवळ म्हणा. थोडं बारीक आहे का? मी जे बोलतोय ते अत्यंत महत्वाची काही वाक्य सांगतोय. जिथं जन्म मरणाचाही विटाळ राहिला नाही, आम्ही जन्म मरणाच्या पलीकडे पोहोचलो, त्यांची सरली, याला खरं सोवळ म्हणा. दुसरं, स्पर्श आणि अस्पर्श याच्याही पलीकडे आम्ही आता पोहोचलो, याला सोवळ म्हणा. आणि या दोनही पेक्षा सगळ्यात महत्वाचा तिसरा अर्थ असा आहे, जाणीव नेणिवेच्या पलीकडे पोहोचलो. जाणीव नेणीव भगवंती नाही. नेणीव या शब्दाचा अर्थ अज्ञान आणि जाणीव या शब्दाचा अर्थ ज्ञान. अज्ञान तर राहिलंच नाही, पण जे ज्ञान म्हणतात ते ज्ञानही राहिलं नाही. अज्ञान आणि ज्ञानाची निवृत्ती होणं यालाच खरं म्हणा सोवळ. विठ्ठल अशा अज्ञान आणि ज्ञान निवृत्तीने जे युक्त आहेत त्यांना संत. किती गोष्टी झाल्या? 2 सोवळ शब्दाच्या. काय? एक, विषमता नाही त्याला सोवळ म्हणा. 2, विटाळ नाही त्याला सोवळ म्हणा. आणखीन एक सांगतो अर्थ, महाराजांचंच प्रमाण. उपाधी वेगळा तुका राहिला सोवळा. महाराजांची भाषा. महाराज सांगतात, कशाला सोवळ म्हणा? जिथं उपाधीच राहिला नाही त्याला सोवळ म्हणा. किती गोष्टी झाल्या? 3. विषमता नाही त्याला सोवळ म्हणा. विटाळ नाही त्याला सोवळ म्हणा. उपाधी नाही त्याला सोवळ म्हणा. मी आणखीन एक सांगतो. म्हणाल किती आहे? नाही, आता एवढंच आहे. म्हणजे आहेत भरपूर, पण सगळेच एका कीर्तनात सांगायचे नसतात. हा महाराज कितला नियम आहे. हा सगळं आता सांगितल्यावर परत कशाला तुम्ही बोलवताय मला? त्यामुळे एवढंच सांगतो. आणखीन एक सांगतो, चौथा अर्थ सांगतो. महाराजांचं एक प्रमाण मला आत्ता आठवणीत आलं, सांगतो. महाराज असं सांगतात, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, कोणाला सोवळ म्हणा? सोवळा तो झाला अंगीकार देवे केला. महाराजांची भाषा.
अंगीकार देवे केला. ज्याचा देवाने अंगीकार केला त्याला सोहळं म्हणा. लक्षात घ्या बरं. कोणाला शुद्ध म्हणायचं, सोहळं कुणाला म्हणायचं? कुणीतरी सांगण्याने सोहळा झाला असं नाही. ज्याला भगवंतानी स्वीकारलं त्याच्यासारखं सोहळं या जगात कुणीच नाही. चोखोवरायला जर देवाने आपल्या जवळ जागा दिली असेल तर त्यांच्यासारखं सोहळं या जगात कुणी नाही महाराज. जर असती स्वतःच्या हाताने चोखोबाऱ्यांच्या जर भगवान स्थापित करत असतील पंढरपुरामध्ये आपल्या मंदिराच्या समोर, तर त्यांच्यासारखं सोहळं कोण? रामायण ऐकलेली मंडळी आहे. मला काही जुन्या कीर्तनकारांच्या मुखातून एक रामायणातलं कथा ऐकली तेवढी सांगतो. काही काही कथा अशा असतात की एखाद्या महात्म्याच्या मुखातून ऐकल्या की त्याला तोच आधार, दुसरा शोधायचा नाही. काही काही वेळेला बघा, काही काही ती ठरलेल्या तिथं त्याच लोक लागू पडतात योग्य. जसं आपल्याकडे वारकरी चालीमध्ये ज्या त्या अभंगाला ज्या त्या चाली म्हटल्या तरच बऱ्या वाटतात. काकड्याच्या चाली ठरलेल्या आहेत, भोपाळ्याच्या चाली ठरलेल्या आहेत. आपल्याकडे जो जोगी म्हटला जातो तो तसाच जोगी म्हटला तर बरा वाटतो. उगं काहीतरी मिसळलं की नाही बरं वाटत त्याच्यात. आता गुळगुळा वाजत टाळ ते तसंच म्हटलं तर बरं राहतं. ओटा जागे व्हारे आता त्याच पद्धतीने म्हटलं तर बरं राहतं. त्या आम्ही एकदा पालखी सोहळ्यामध्ये चालत होतो महाराज. चालत असताना ते आमच्याकडे वैकुंठवासी शिरोळकर दादा तुम्हाला माहित आहे, फार गोड भजन करणारे, फारच गोड. ते एकदा त्यांच्याकडे ते योगी दुर्लभला चाल भोपाळीमध्ये ती असायची, मला आवडली. मी दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांच्या दिंडीत गेलो, तिसऱ्या दिवशी गेलो, त्या अभंगाला तीच चाल असायची. 18 दिवस तीच चाल. मी एके दिवशी वारी झाल्यावर एकदा विचारलं, म्हटलं का हो या योगी दुर्लभला गेली 18 दिवस झालं एकच चाल, हीच चाल म्हटली जाते. ते म्हटले तुम्ही 18 दिवसाचं काय घेऊन बसला, गेली 200 वर्ष झालं हीच चाल म्हटली जाते. जरा विचार करा, 200 वर्षे जर चाली जपून ठेवल्या असतील तर ते वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. हे वैभव आहे. जुन्या चाली जपून ठेवणं हे फार वैभव आहे. जुनी मंडळी आता राहिली नाहीत, पण कमीत कमी त्यांच्या चाली हस्ते परहस्ते तरी यांच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळतात. म्हणून यांचे खऱ्या अर्थाने आपल्यावर उपकारच आहेत महाराज. विठ्ठल जुनी कीर्तनकार एक उदाहरण सांगायचे. सोहळा तो झाला अंगीकार देवी केला. काय झालं म्हणे, त्या दंडकारण्यामध्ये प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासाला निघालेले आहेत, ते घडलं असं की शबरीने तळ्यातल्या पाण्याला स्पर्श केला. म्हणून त्या ऋषी लोकांचं असं म्हणणं होतं की तळ्यातलं पाणी अशुद्ध झालंय. का? शबरीनं स्पर्श केला. आणि शबरी कोण आहे? भिल्लनी. भिल्ल जातीतल्या शबरीनं या तळ्यातल्या पाण्याला स्पर्श केला म्हणून तळ्यातलं पाणी अशुद्ध झालं. खायला भरपूर आहे पण प्यायला पाणी नाही, कारण अशुद्ध झालेलं अपवित्र झालेलं पाणी प्यायचं कसं काय? आपण ऋषी मंडळी आहोत म्हटले, कसं प्यायचं? काय करावं? तेवढ्यामध्ये रामचंद्र प्रभू आलेत हे कळालं. सगळेजण गेले. प्रभूंनी विचारलं बरं चाललंय का? बरं आहे. काही ऋषी लोकांनी सांगितलं प्रभू आमची एक विनंती आहे. म्हटले काय? इथे एक तळ आहे. बरं, त्या तळ्यातलं पाणी अशुद्ध झालंय. बरं, मग ते शुद्ध करण्याकरता तुम्हाला एक काम करावं लागतंय. प्रभूंनी विचारलं काय करू? काही नाही. म्हटलं तुम्ही आमच्या बरोबर चला, त्या तळ्यातल्या पाण्याला पायाचा तुमच्या स्पर्श करा. तुमच्या पायाचा स्पर्श झाला की ते तळ्यातलं पाणी शुद्ध होऊन जाईल. तुम्ही एवढंच करा. प्रभूंनी सांगितलं मी येण्याची काय गरज आहे? नाही म्हटलं तुम्ही आल्याशिवाय होणार नाही. प्रभूंनी सांगितलं मी येण्याची गरज नाही, मी सांगतो ते तुम्ही करा. ऋषी लोकांनी विचारलं काय करू? काय नाही. म्हटले त्या तळ्याच्या जवळ एक झोपडी आहे. म्हटली माहिती आहे का तुम्हाला? ऋषी लोकांनी सांगितलं हो माहिती आहे. त्या झोपडीमध्ये एक शबरी नावाची भिल्लनी राहते, माहिती आहे का? यांनी विचार केला आम्हाला माहिती आहे, ह्याला कसं कळालं हे सगळं? ते म्हणते तेही माहिती आहे. मग प्रभूंनी सांगितलं एक काम करा, तुम्ही तळ्यातलं पाणी एका भांड्यात घ्या आणि त्या पाण्याने शबरीच्या पायाची पूजा करा आणि ते तीर्थ तळ्यातल्या पाण्यात आणून टाका. तुमचं तळ्यातलं पाणी शुद्ध झालं म्हणून समजा. सोवळा तो झाला अंगीकार देवे केला. विठ्ठल मला वाटतं याला सोवळ म्हणा. काय काय झालं आतापर्यंत? पवित्र सोवळी. पवित्र शब्दाचे 6 अर्थ मी सांगितले. कालतः, देशतः, कुलतः, संस्कारतः, संबंधतः, स्वरूपतः. सोवळी शब्दाचे मी 4 अर्थ सांगितले. विषमता नाही त्याला सोवळ म्हणा, विटाळ नाही त्याला सोवळ म्हणा, उपाधी नाही त्याला सोवळ म्हणा, देवानेच ज्याचा अंगीकार केला त्याला सोवळ म्हणा. संत कसे आहेत? पवित्र. संत कसे आहेत? सोवळी. एवढ्यावर तुकोबारे थांबत नाहीत. पुढे एक फार महत्वाचं उत्तर देतात. पवित्र सोवळी. पुढे काय? एक तीच भूमंडळी. संत कसे आहेत? पवित्र आहेत. संत कसे आहेत? सोवळी आहेत. आता पुढे एक तीच भूमंडळी. हे एक म्हणजे नेमकं काय? एक शब्दाचा अर्थ काय? मला आपल्याला असं विचारायचं आहे. काही जी मराठी व्याकरणाचे अभ्यासक असणारी मंडळी आहेत, मी त्यांच्याकरता प्रश्न ठेवतो. पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी असं म्हणायचं का पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी असं म्हणायचं? एक हा शब्द चरणदंडाच्या पलीकडे आहे.
बरोबर आहे. चरणदंडाच्या पलीकडला एक शब्द हा पवित्र सोवळीला जोडायचा का तीच भूमंडळीला राहू द्यायचा? तुम्ही मनातल्या मनात असं म्हणाल, तुम्हाला काय करायचं ते करा, फक्त वेळेवर सोडा, काय करायचं ते करा सगळं. तुम्ही इतकं आता आमच्या डोक्याला ताण देऊ नका असं तुम्ही म्हणत असाल. पण तुम्ही ऐका, मी तुम्हाला सांगतो, मी एरवी काहीतरी गोष्टी सांगून गेलो असतो, मला काही वेळ लागत नाही. परंतु हे गणेशगाव मधलं कीर्तन हे निवृत्तीनाथांच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या जागेतलं कीर्तन आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर मध्ये जो आनंद आहे तोच आनंद गणेश गावामध्ये कीर्तन करताना आहे, हे लक्षात घ्या. हे एका क्षेत्रावरचं कीर्तन असल्यासारखं आहे, कारण हा परिसरच सगळा गोदावरीच्या काठावरचा हा सगळा परिसर आहे. त्यामुळे त्या श्रद्धेने आपल्यासारखी सुज्ञ जाणती माधवबाबांचा आशीर्वाद, शिवरामबाबांचा आशीर्वाद या जागेला आहे. हे महात्मे इथं गेली अनेक वर्ष झालं. हे माधवबाबा किती वर्ष झालं इथं कीर्तन सेवा करतायत. आज त्यांच्यासारखी माणसं संप्रदायामध्ये दुर्मिळ झालेली आहेत. मी अनेक वेळेला बोलतो, संप्रदायामध्ये ज्यांच्या चरणावर नतमस्तक व्हावी अशी जी मोजकी मंडळी आहेत त्याच्यात एक माधवबाबा आहेत. एक विचार करण्यासारखा आहे. त्यामुळे अशा महात्म्यांचं बाबा इथं उपस्थित आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा इथं संपन्न होतोय. त्यामुळे थोडासा तत्वज्ञानातला जरी विचार सांगत असलो तरी त्या दृष्टीने आता ऐका, पवित्र सोवळी एक, हा एक शब्द पवित्र सोवळीला जोडायचा का तीच भूमंडळी राहू द्यायचा? व्याकरणाच्या दृष्टीने असा अर्थ होतो, एक शब्द पवित्र सोवळीला जोडला, पवित्र सोवळी एक, तर एक शब्द हे लक्षण होत आहे, आणि एक शब्द तीच भूमंडळीला राहू दिला तर पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी एक हे विशेषण होत आहे. थोडक्यात बोलताना असं करावं लागेल, संत कसे आहेत? पवित्र आहेत, सोवळी आहेत, एक आहेत, हे झालं लक्षण. संत कसे आहेत? पवित्र सोवळी असे एक संतच आहेत, हे झालं विशेषण. विठ्ठल संत पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी. म्हणून पवित्र आणि सोवळी, सोवळी शब्दाचा अर्थ शुद्ध झाला. थोडं अवच्छेदकातून बोलायचं झालं तर अज्ञान निवर्तकत्व अवच्छेदकानी संत पवित्र आहेत, विकाररहित तत्व अवच्छेदकानी संत सोवळी आहेत, आणि जगदोद्धारकत्व अवच्छेदकानी संत एक आहेत. पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी. एवढ्यावर महाराज थांबत नाहीत. संतांचं लक्षण भक्तिशास्त्राने कसं, अभंगाचं तिसरं Oh
प्रेमभाव विठाला विठाला या अभंगाचा विचार करताना पहिल्या चरणाचा विचार आतापर्यंत करत आलो. संत कसे आहेत, पवित्र आहेत, संत कसे आहेत, सोवळी आहेत, संत कसे आहेत, एक आहेत. एवढ्यावर महाराज थांबत नाहीत. संत कसे आहेत, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, ज्यांच्या आवडीचा देव झालेला आहे त्यांना संत म्हणा. बहु आवडसी जीवापासून या विषय येतो त्यांचा, झाला नारायण नावडे जनधन माता पिता, एक विषय येतो सकळांचा झाला हरी, त्याची आवडी निवडी इतरी. या सगळ्या प्रमाणावर आमच्या लक्षात येतं की ज्यांच्या आवडीचा देव झालेला आहे. किती आवडीचा देव झालेला आहे? अखंडित प्रेमभाव. हा अखंड शब्द खूप महत्वाचा आहे. अखंड या शब्दाचा अर्थ सतत, बरोबर आहे. अखंड जया तुझी प्रीती, मज देत याची संगती, मग मी कमळापती तुझवा नानी कंटाळा. हा अखंड शब्द एका अर्थाने घा, किंवा अखंड असा जो परमात्मा त्याच्यावर असलेला जो प्रेमभाव त्याला म्हणा अखंडित प्रेमभाव. असाही दुसरा अर्थ आपल्याला करता येण्यासारखा आहे. आतापर्यंत काय काय झालं? संत पवित्र आहेत, सोवळी आहेत, एक आहेत. संत ज्यांचा आवडता देव असे संत आहेत, अखंडित प्रेमभाव असे संत आहेत. दोन पद्धतीची लक्षणं झाली. एकाने विचारलं, महाराज व्यवहाराच्या दृष्टीने मात्र अलीकडल्या काळामध्ये समाजामध्ये ज्याच्याकडे पैसा भरपूर आहे त्याला श्रेष्ठ म्हटलं जातं. मग संतांकडे ते आहे का? महाराज सांगतात, काय घेऊन बसला? तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. चालेल ना? तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. शेवटचं म्हणा डायरेक्ट, तीच भाग्यवंते. संत कसे आहेत? भाग्यवंत नाही, भाग्यवंते म्हटलेलं आहे. काय काय भाग्यवंतांचा विचार करता येण्यासारखा आहे? तीन पद्धतीचे भाग्य डोळ्यासमोर घ्या. भाग्यवंत म्हणू जया शरण गेले पंढरीराया, किंवा तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मीजे याची लागी, किंवा भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. या दृष्टीने जर विचार केला तर तीच भाग्यवंते. एवढ्यावर महाराज थांबत नाहीत. सरती पुरती धनवित्ते, ऐश्वर्य संपन्न अशा पद्धतीचे संत आहेत. पहा तुम्ही, तुकोबारांनी ज्ञानोबारांचं केलेलं वर्णन आहे. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे वळ रेडा बोले. कीर्तनामध्ये एका माणसाने हे ऐकलं आणि कीर्तन झाल्यानंतर महाराजांचं दर्शन न घेता सरळ आळंदी गाठली. कारण जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ ना, एवढंच ऐकलं त्यानं. आणि मग तिथं गेला, सकाळी सगळं पाहिलं, कुठंच त्याला सोन्याचा पिंपळ काय सोनं दिसेना. मला फोन केला आणि तो म्हटला, महाराजला कोणी सुद्धा काही खोटं बोलायचं असतं का? मला आजच कळालं. म्हटलं तुला बरंच उशिरा कळालं. अलीकडल्या काळात अलीकडे काय आता असं आहे. म्हटलं का रे बाबा? तो म्हटला, तुम्ही म्हटला की ज्ञानोबारांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे. म्हटलं हो. अहो मी इथं बघतो मी कुठंच नाहीये. मी म्हटलं त्याला डोळे सोन्याचे लागतील, दृष्टी तशी लागेल. असं तुझ्यासारख्या सामान्य दृष्टीला ते दिसेल काय? सोन्याचा या शब्दाचे काही वाच्यार्थ आणि काही शब्दाचे लक्षार्थ करावे लागतील. विठ्ठला विठ्ठल. ज्ञानोबाराय हे ऐश्वर्य संपन्न, तुकोबाराय ऐश्वर्य संपन्न. जरा विचार करा. काही काही लोक म्हणतात तुकोबाराय गरीब होते, दरिद्री होते. अजिबात नाही. सांगू, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेला सोन्याचा नजराणा जर माघारी पाठवला असेल तर तुकाराम महाराज किती श्रीमंत असतील विचार करा. जर साधी गोष्ट आहे, पुढं असलेली गोष्ट नको म्हणण्याकरता धाडस लागतं का नाही मला सांगा? नको म्हणण्याकरता धाडस लागतं महाराज. आपल्याला जर कोणी काही द्यायला लागलं तर ते तुम्ही बघा, तुम्ही एखाद्याला देऊन बघा आणि ते नको म्हणतील का बघा. तुम्ही मलाच बघा, जाऊ द्या, बाकीच्याच काय घेऊन बसला. शक्य आहे काय महाराज? नको. आमचे गुरुजी सांगायचे, भाऊ असं सांगायचे, होय म्हणणं सोपं आहे, नको म्हणणं अवघड आहे. नको म्हणणं अवघड आहे महाराज. नको म्हणण्याकरता फार धाडस लागतं, ताकद लागते, सामर्थ्य लागतं. नको म्हणण्याकरता जरा पुढचा एक वेदांतातला शब्द सांगू. नको म्हणण्याकरता त्याची अगोदर आपल्याला प्राप्ती पाहिजे तर नको म्हणता येईल. नको ब्रह्मज्ञान हो, पण कुणी म्हणावं तुकोबारांनी. आम्ही फार तर चाल लावावी या अभंगाला, फार चालवा. नाहीतर हा अभंग कीर्तनाला घ्यावा, नाहीतरी आपण अभंगावर कुठं बोलत असतो, त्यामुळे घ्यावा, काय हरकत नाही, कुठं बोलतो. पण नको ब्रह्मज्ञान म्हणणं इतकं सोपं आहे का? ब्रह्म नीट तुम्हाला लिहिता येत नसेल तर ब्रह्मज्ञान नको म्हणणं. याला वेदांतामध्ये प्रसक्त प्रतिषेध आणि अप्रसक्त प्रतिषेध म्हटलं जातं. प्राप्तीपूर्वक निषेध आणि अप्राप्तीपूर्वक निषेध. तुकाराम महाराज जर छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेला सोन्याचा नजराणा नको म्हणत असतील तर याचा अर्थ तुकाराम महाराज किती श्रीमंतीत आहेत याचा विचार करा. तीच भाग्यवंते.
सरती पुरती धनवित्ते असे संत आहेत. कसे संत आहेत? पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी असे संत आहेत. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव असे संत आहेत. तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते असे संत आहेत. आणि सरते शेवटी महाराज सांगतात, अशा संतांची सेवा केली की ती देवाला पोहोच होते. अभंगाचं शेवटचं शरण तुका म्हणे देवा, 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 तुका म्हणे तुका म्हणे देवा, तुका म्हणे त्याची केली पावे सेवा, त्याची केली पावे सेवा, ज्यांचा आवडता देवा, ज्यांचा आवडता देवा, त्याची केली पावे सेवा, त्याची पावे सेवा, प्रेम भाव, प्रेम भाव, प्रेम भाव अखंडित
सेवा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. अभंगाच्या शेवटच्या चरणातले शब्द असे, तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, त्यांची सेवा केली देवा पावे. अन्वय करताना असा करा, हे त्यांची म्हणजे नेमकं कोणाची? आतापर्यंत 3 चरणामध्ये ज्यांचं वर्णन केलं त्यांची. पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी त्यांची, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव त्यांची, तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते त्यांची, सेवा केली देवा पावे. ऐका, याचा अर्थ संतांची सेवा केली की ती देवाला पोहोच होते. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. थोडं पुढलं वाक्य सांगतो, आपण संतांची सेवा केली की ती देवाला पोहोच होते, याच्यात नवल नाही. आपण संतांची सेवा केली की देव आपल्या घरची सेवा करायला लागतो, हे वैशिष्ट्य आहे. संतांचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांची. कित्येक प्रमाण आणि उदाहरणं या संबंधाने आहेत. भगवंतानी एकनाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष कामं करावी. सकाळच्या वेळेला गंध उघडायचं काम देवानी करावं. तो गंध घ्यावा एकनाथ महाराजांनी आणि देवघरातल्या देवाला लावावा. दिलाय कुणी देवानी, लावताय कुणाला? देवाला. कितीतरी अशी उदाहरणं देता येतील. गोरोबा काकांच्या घरी देवानी कामं करावी. मी ज्या परंपरेत जन्माला आलो, माणकोजी बोधले महाराज, आपण त्यांचं चरित्र ऐकून आहात, त्यांचं नाव ऐकून आहात. भक्तिविजयामध्ये 2 अध्याय प्रसिद्ध आहेत. पण आमच्याकडे परंपरेमध्ये बोध लीलांबरी नावाचा एक ग्रंथ महाराजांच्या चरित्राचा अत्यंत पवित्र आणि प्रसिद्ध अशा पद्धतीचा 125 अभंगाची गाथा महाराजांची आहे. महाराजांच्या चरित्रामध्ये उल्लेख असा आहे, माणकोजी महाराज हे आमचं मूळ गाव धामणगाव, बार्शी तालुक्यात, सोलापूर जिल्ह्यात. आणि धामणगावून पंढरपूरला दिंडी घेऊन निघायचे. प्रत्येक एकादशीला वारीला निघायचं. त्या जात असताना पंढरपूरच्या जवळ एक मोहोळ नावाचा तालुका आहे, त्याच्याजवळ एक खंडाळी पापरी नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये एक संतू पवार नावाचा शेतकरी होता. तो सकाळी उठायचा आणि शेतामध्ये जायचा. त्याच्या बायकोचं नाव होतं गंगूबाई. ती पाठीमागून भाकरी घेऊन निघायची. नेमकं माणकोजी बोधले महाराजांची दिंडी समोरून जात होती आणि गंगूबाई भाकरी घेऊन आपल्या नवऱ्याला निघालेली होती. तिनं पाहिलं माणकोजी महाराज समोरून जात आहेत. आपण कधी संतांची सेवा केली नाही, कधी पंढरपूरला गेलो नाही, कमीत कमी बोधले महाराजांचं दर्शन घ्यावं म्हणून भाकरीची पाठी रस्त्यावर ठेवली, आतमध्ये गेली, माणकोजी महाराजांच्या चरणावर नतमस्तक झाली. महाराजांनी सहज तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि विचारलं, काय गंगू, यायचं नाही का संत सेवेत पंढरपूरला? चल म्हटल्याबरोबर सहज बोलणे तो उपदेश. ती भाकरीची पाठी रस्त्यावरच आणि ही गंगूबाई माणकोजी महाराजांच्या बरोबर संतांच्या सेवेत पंढरपूरला निघाली. पांडुरंगाने लांबून बघितलं. पांडुरंगाच्या लक्षात आलं, माझ्या भक्ताच्या हातामध्ये किती ताकद आहे. चल म्हटल्याबरोबर ती गंगूबाई पंढरपूरला येऊ लागली. पण पांडुरंगाने विचार केला, ही येऊ लागली मान्य आहे, पण त्या भाकरी तिच्या नवऱ्याला वेळेत पोच झाल्या पाहिजे की. त्या भाकरी रस्त्यावरच ठेवून गेली ना ती. कोणाला तरी पाठवावं गंगूबाई म्हणून आणि त्या भाकरी घेऊन तिच्या नवऱ्याला पोच करायला लावाव्या. कोणाला पाठवायचं? आपला हक्काचा माणूस म्हणून रुक्मिणी मातेला त्यांनी हाक मारली, रुक्मिणी इकडे ये. रुक्मिणी मातेने विचारलं, काय देवा? काही नाही. ताबडतोब गंगूबाई सारखं रूप घे, तिच्यासारखी साडी परिधान कर आणि त्या पापरी नावाच्या गावात जा, ती भाकरीची पाठी उचल आणि तिच्या नवऱ्याला निघून दे, बरं जा लवकर. रुक्मिणी मातेने सांगितलं, असली कामं करायला लग्न केलं नाही. उच्च नीच काही नाही भगवंत, काय आहे का नाही म्हटले. उगीच सांगता भाकरी उचल नेऊन दे, काय कामं लावता म्हटले, कोणाला सांगता काही कळतंय का नाही म्हटले. उगीच याचं काम त्याचं काम, याचं काम त्याचं काम, काय आहे का नाही म्हटले तुम्हाला घरचा काही विचार, अमुक तमुक म्हटले. अजिबात जमणार नाही. भगवंतानी सांगितलं, मी सांगतोय ना. रुक्मिणी मातेने सांगितलं, मी तुम्हाला सांगते, जमणार नाही. आता देवाने विचार केला, बायकोच नाही म्हणते तर कोणाला सांगायचं. आता देवाने विचार केला, काम काय आहे? गंगूबाई सारखं रूप घ्यायचं, साडी नेसायची आणि तिच्या नवऱ्याला त्या भाकरी घेऊन द्यायच्या. देवाने विचार केला, आपल्याला जमत नाही का? अनंत रूपे अनंत वेशे देखील मी ते अशी. देवाने विचार केला, कोणाला तरी सांगण्यापेक्षा आपणच गंगूबाई व्हायचं, दुसऱ्याला सांगायचं नको. ऐकत घरातलेच ऐकत नाही तर दुसऱ्याला काय सांगायचं. मी एका घरी गेलो, एक महाराज होते, स्वतः चहा आणायचे, पाणी आणायचे, नाश्ता आणायचे, स्वतःच सगळं. मला ते बरं वाटे ना. मी म्हटलं, अहो तुम्ही स्वतः कशाला करता, कोणाला तरी सांगा. ते म्हटले, आपल्याला दुसऱ्याला सांगितलेलं आवडत नाही. आतून आवाज आला, यांचं कोणी ऐकत नाही. मग लक्षात आलं, हे कामं स्वतः करते का. ते झालं. देवानी त्या गंगूबाई सारखं रूप घेतलं, पापरीमध्ये आली, ती भाकरीची पाठी उचलली. देव गंगूबाई म्हणून शेतामध्ये गेला. संत पवारांनी बहिलं, आपली बायको आली, त्याला माहितच नाही हा देव आहे. त्यानं आपलं कामं सोडली, आंब्याच्या झाडाखाली आला, दोघंही बसले. या गंगूबाईनी हातामध्ये भाकरी घेतली, त्याच्यावर चटणी घेतली आणि संतू पवाराला दिली. काय संतू पवाराचं भाग्य असेल हो, साक्षात पांडुरंगाच्या हातून भाकरी मिळायला लागली. एक घास खाल्ल्याबरोबर त्याच्या ती चव वेगळीच लागायला लागली, वेगळाच आनंद वाटायला लागला. संतू पवारांनी सांगितलं, गंगू, नेहमीपेक्षा तुझ्या हाताला वेगळीच चव आहे.
त्याला माहीतच नाही हा हात नाही जगन्नाथ आहे. घ्या म्हटले. काही नाही वेगळी वगैरे काही नाही. जाता जाता बोधले महाराजांची दिंडी दिसली, पाया पडले म्हणून त्याला आनंद आला असेल किंवा त्याला श्वास चढला असेल. घ्या म्हटले. नेहमीपेक्षा संतू पवारांनी भाकरी 2 जास्तच खाल्ल्या. नेहमीपेक्षा 2 भाकरी जास्त खाल्ल्या. कारण खाऊ घालणारा कोण आहे? देव आहे ना. नेहमीपेक्षा 2 जास्त खाल्ल्या. जरा पुढचं बोलू. जिथं देवाचं भजन चालतं तिथं माणसं कमी जेवत नाहीत. आलं का लक्षात? तुम्ही माझ्याकडे बघू नका लगेच. देवाच्या हातून कमी जेवतील का? झालं. दुपार संपली, सायंकाळ झाली, कामं आटोपली. संत पवारांनी विचार केला कामं झाली, चला घरी. सगळं आटोपलं, घराकडे निघाला. या गंगूबाईने विचार केला, म्हणजे कोण? पांडुरंग. देवाने विचार केला, हा तर घराकडे निघाला, आता याच्या मागं मागं जावं लागेल. का? कारण जोपर्यंत खरी गंगूबाई येत नाही तोपर्यंत आपण अडकलो ना. देव अडकतो तो असा. देवाने विचार केला या गंगूबाईंनी दिंडीत जावं, पण कुठपर्यंत जावं? शिवपर्यंत जाऊन माघारी यावं का नाही? ही गंगू सरळ पंढरपूरला गेली. आता मला सांगा, आपल्या गावातून जर दिंडी निघाली, समजा इकडं त्र्यंबकेश्वरला निघाली किंवा पंढरपूरला निघाली, पंढरपूरला दिंडी निघाल्यानंतर आपण कुठपर्यंत जायचं असतंय? शिवपर्यंत. आपण पूर्ण चालत जायचं असतंय का? बरोबर आहे की नाही? आपण चालत जायचं नसतंय पूर्ण. आपण त्या चालणाऱ्याला म्हणायचं असतंय तुम्ही चला, आम्ही आलो शेवटाला तिथं. बरोबर आहे? आपली ही पद्धत आहे. आपण प्रस्थानच्या दिवशी गर्दी करायची, पुन्हा जावा तुमच्या तुम्ही. परत कोण नाही बघा. प्रस्थानला मात्र सगळी तिथं मला नारळ, मला नारळ, मला नारळ, नारळ घेण्याकरता मारामारी. पण परत कोण आहे चालायला? बऱ्याचदा आपलं असं होतं. तसं या दिंडीमध्ये जायचं तर शिवपर्यंत जावं ना. पण ही गेली गंगूबाई पंढरपूरला. देवाने विचार केला आता ती येत नाही तोपर्यंत अडकलो. त्या संत पवाराच्या घरची कामं केली. किती कामं केली? झाडून काढण्यापासून, सारवण करण्यापासून, चुलीवर भाकरी करून खाऊ घालण्यापासून पांडुरंगाने 1 नाही 2 नाही 5 दिवस गंगूबाई म्हणून कामं केली. ही गंगूबाई पंढरपूरला पोहोचली. चंद्रभागेचं स्नान झालं, प्रदक्षिणा झाली, दर्शन झालं. परतीच्या प्रवासाला लागल्यावर तिच्या लक्षात आलं भाकरीची पाटी रस्त्यावरच आहे. 5 दिवसानंतर रडायला लागली. मानकोजी बोधले महाराजांनी विचारलं काय झालं रडा? ते म्हटले मी भाकरीची पाटी रस्त्यावर ठेवून आली, काही बोलले नाही, न सांगता आली. घरामध्ये माझ्याबद्दल काय बोललं जात असेल, अपवाद किती येत असेल. रडायला लागली. मानकोजी महाराजांनी सांगितलं काळजी करू नको, मी येतो तुझ्या बरोबर आणि तुझ्या नवऱ्याची समजूत घालतो. मानकोजी महाराज गंगूबाईला घेऊन तिच्या गावी आले, दारामध्ये आले आणि मोठ्याने हाक मारली, संतू पवार आहेत का? ही हाक संतू पवारांनी ऐकली आणि स्वयंपाक घरात काम करणाऱ्या गंगूबाई म्हणजे कोणी? देवाने. देवाने ऐकली. देवाच्या लक्षात आलं ज्या आरती मानकोजी बोधले महाराज आले त्या आरती गंगूबाई आली. आपलं काम संपलं. पलीकडल्या दरवाज्यानी पंढरपूर. देव गेले निघून मागच्या दरवाज्याने. संतू पवार बाहेर आला. महाराजांना विचारलं महाराज तुम्ही कसं काय येणं केलं, मला बोलवायचं काय आलात? मानकोजी महाराजांनी सांगितलं संतू तुझी बायको गंगूबाई आम्हा सर्व संतांच्या सेवेत पंढरपूरला आलेली होती, मनामध्ये काही वाईट विकल्प आणू नको, मी तिला घेऊन आलोय. संतू पवार म्हणायला लागला महाराज तुम्ही नको ती डोक्यात माझ्या का घालायला लागलात? माझा संसार बरा चाललाय. आमचा दोघा नवरा बायकोचा संसार व्यवस्थित चाललेला आहे. उलट गेली 5 दिवस झालं चांगलं करून खाऊ घालते. त्याच्या पुढचं संतू पवार म्हणायला लागला मानकोजी महाराज तुम्हाला काय सांगू, गेल्या 5 दिवसात एकदाही तिनं भांडणं केली नाही. देवाने विचार केला आयुष्यभर नांदायचंच नाही तर भांडायचं कशाला याच्या बरोबर? आपल्याला काय आयुष्य काढायचं काय याच्याबरोबर? तू जसा म्हणशील तसं. काही नाही म्हटले, भांडणं नाही काही नाही, उलट चांगलं चाललंय संसार, तुम्ही नको ती डोक्यात घालू नका संशय माझ्या मनात. मानकोजी महाराजांनी सांगितलं अरे नाही मी तिला घेऊन. तो म्हटला थांबा मी माझ्या बायकोला बोलवतो. गंगू म्हणून हाक मारली. आतून काही गंगूबाई आली नाही, कारण आतली गंगूबाई पंढरपूरला गेली निघून. मग बाहेर असलेली गंगू समोर आली. मानकोजी महाराजांनी विचारलं गंगू तू इकडून कशी काय आली? आत स्वयंपाकघरात होती ना. त्या खऱ्या गंगूबाईंनी सांगितलं मालक तुमचा काहीतरी भ्रम झालाय. मी मानकोजी बोधले महाराजांच्या बरोबर संत सेवेत पंढरपूरला गेली होती. मी गावातच नाही तर घरातून येण्याचा विषय नाही. आता मात्र संतू पवाराला कळेना. संतू पवारांनी मानकोजी महाराजांना विचारलं महाराज तुम्ही म्हणता तेही खरं आहे, पण माझाही अनुभव काही खोटा नाहीये. मग जर माझी बायको तुम्हा सर्व संतांच्या सेवेत पंढरपूरला गेली असेल तर माझ्या घरामध्ये गेली 5 दिवस झालं गंगूबाई म्हणून कोण कामं करत होतं, कोण सेवा करत होतं? मानकोजी महाराजांच्या डोळ्यातून अश्रू आले आणि महाराजांनी रडत रडत सांगितलं संतू पवार तू भाग्यवान आहे. योगी जपी तपी ज्ञानांच्या स्वप्नात जो पांडुरंग जात नाही तो पांडुरंग गंगूबाईच्या रूपात तुझ्या घरात कामं करत होता, सेवा करत होता. ऐकल्याबरोबर संतू पवाराच्या अंगावर काटे उभारले, डोळ्यातून अश्रू आले आणि संतू पवार म्हणायला लागला महाराज देवाने असं का करावं? हा जर देव आहे हे कळालं असतं तर कमीत कमी चरणावर नतमस्तक झालो असतो. माझ्यासारखा भाग्यवान दुसरा कोण नसला असता की ज्याला साक्षात सगुण पांडुरंगाचं दर्शन झालं असतं.
असं देवाने का करावं? मानकोजी महाराजांनी त्याला एकच उत्तर दिलं, जो संतांची सेवा करतो त्याच्या घरची सेवा पांडुरंग परमात्मा करतो. तुका म्हणे देवा त्यांची केली पाहावी सेवा. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली कुंडली कवरले हरविठोल. ज्ञानेश्वर माऊली माऊली जय जय ज्ञानेश्वर. तुका म्हणे देवा त्यांची केली पाहावी सेवा, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, अशा संतांची सेवा केली की ती पांडुरंगाला पोच होते. असे संत कोण? पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, तीच भाग्यवंती सरती पुरती धनवित्ते. अशा संतांची सेवा केली देवाला पोच होते. मला वाटतं आपण निवृत्तीनाथांची सेवा करणारी सगळी मंडळी आहोत, आणि असं आहे निवृत्तीनाथांची सेवा करणं म्हणजे ती पांडुरंगाला पोच होणं. अशा पद्धतीची श्रद्धा आपली आहे. निवृत्तीनाथांच्या वास्तव्याने ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई या चौघाळी भावंडाच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर आहे. जेव्हा त्र्यंबकेश्वरला जात असताना गणेशगावहून गेलेच असतील ना, या भूमीला पाय लागलेच असतील. त्यामुळे ही भूमी म्हणजे संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, या परिसर अशी भूमी आहे. अत्यंत प्रसन्नतेने तुम्ही हा उत्सव या ठिकाणी संपन्न करत आहात. अनेक मंडळी इथं आहेत, वारकरी संप्रदायातली दिग्गज मंडळी आहेत. जगदीश महाराजांच्या मुखातून गीता तुम्ही ऐकत आहात, आणि माधव बाबा असतील, शिवराम बाबा असतील, भाऊ असतील, या सगळ्या मंडळींच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव संपन्न होतोय. त्यामुळे आपल्यासारख्या ज्येष्ठ मंडळींच्या चरणी नतमस्तक होतो. खरं तर थोडाशा माझ्या काही परंपरेच्या व्यस्ततेमुळे मी थोडा नाही नाही म्हणत होतो, पण एखाद्या महाराजाची तारीख घेण्याकरता माणसानं किती चिवट असावं लागतं हे गणेश गावकराकडनं शिकावं असं मला वाटतं. यांनी माझा इतके फोन केले आणि इतका संपर्क केला की नाही, तुम्ही काही म्हणाल ते, मागं असो पुढं असो, काय करायचं ते सांगा, पण तुम्ही तारीख द्या. काही मी नाही म्हणतो याचा अर्थ माझ्या काही परंपरेच्या अडचणी, एरवी माझा दुसरा म्हणा, नाहीतर नाही म्हणण्याचे बरेच अर्थ निघतात. फार अवघड आहे आता अलीकडल्या काळामध्ये, फार अवघड झाले. पण मी एक प्रासादिक परंपरेचा पाईक आहे, त्यामुळे परंपरेचा विस्तार महाराजांना माहीत आहे. माझ्याबरोबर योगेश महाराज इथं आले, त्यांना माहिती आहे, ते माझ्या परंपरेचे पाईक आहेत. बोधले महाराजांची परंपरा फक्त एका राज्यात नाही, 3-4 राज्यामध्ये काम करते. आम्हाला कानडीमध्ये चांगलं कीर्तन करायला येतं, फक्त तुम्हाला कळत नाही म्हणून मी बोललो नाही. पण कानडीमध्ये आम्ही ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत हे कानडीमध्ये प्रकाशित केलेलं आहे. त्यामुळे कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, आंध्र असेल, इथपर्यंतचा प्रवास सातत्याने आणि परंपरेचा विस्तार करणं हे परंपरेमध्ये जन्माला आलेल्या पाईकाचं काम असतं. वाढवी महत्व वडिलांचे, आणि त्यामुळे त्या कार्यामध्ये थोडी व्यस्तता असल्यामुळे थोडासा नकार जरी देत असलो तरी, परंतु आपण या ठिकाणी सेवा होणं म्हणजे ही मला माझ्या मूळ घरामध्ये सेवा होणं अशी भावना आहे. त्यामुळे आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. वारकरी संप्रदायाचा इतिहास मोठा आहे. वारकरी संप्रदायामध्ये खूप अध्वर्यू मंडळी होऊन गेलेली आहे. आज आपल्या वारकरी संप्रदायावर एक शोककळा आलेली आहे. आपल्याला माहीत असेल, वारकरी संप्रदायामध्ये साखरे महाराजांचा घराणा हे एक अत्यंत ज्ञानदानामध्ये पवित्र अशा पद्धतीचा घराणा. विचारसागर नावाचा ग्रंथ जे अभ्यास करत असतील आपल्याला माहीत असेल की जो निचलदासजींचा असणारा हिंदीमध्ये ग्रंथ सगळ्यांना सुलभ अशा होईल अशा पद्धतीने वैकुंठवासी प्रातस्मरणीय सद्गुरू श्री विनायक महाराज साखरे दादा त्यांनी पहिल्यांदा तो मराठीमध्ये केला. ही साखरे महाराजांची ज्ञानदानाची परंपरा आहे, आणि त्या परंपरेमध्ये एक अध्वर्यू म्हणून ज्या परंपरेचे मुख्य आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य किसन महाराज साखरे यांचं देहावसान ते ब्रह्मलीन काल रात्री या ठिकाणी झाले. आज आपल्यामध्ये ते नाहीत. साखरे महाराजांचं कार्य हे शब्दामध्ये मोजता येणारं नाही आहे, सांगता येणारं नाही आहे. त्यांनी केलेलं लिखाण म्हणजे हरिभक्तीपरायण गुरुवर्य किसन महाराजांनी केलेलं लिखाण हे अभूतपूर्व अशा पद्धतीचं आहे. जवळजवळ 100च्या वर पुस्तकं वेदांत शास्त्रावरची त्यांनी प्रकाशित केलेली आहेत, लिखाण केलेली आहेत. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर कानाकोपऱ्यामध्ये कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार पूज्य श्री किसन महाराजांनी केलेला आहे. आपल्या वेदांत प्रचुर अशा वाणीमध्ये अस्खलित सिद्धांताची बैठक सर्वसामान्यांच्या गळी उतरवण्यामध्ये पूज्य श्री साखरे महाराजांचा फार मोठा वाटा आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने मला तर एक वेगळं या घराण्याशी माझं नातं आहे. कारण माझे गुरु
वैकुंठवासी गुरुवर्य हरिभाऊ महाराज पाटील हे गुरुवर्य रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजींचे शिष्य आणि परभणीकर गुरुजी हे साखरे महाराज परंपरेतले. त्यामुळे या दृष्टीने थोडीशी ती परंपरा, ज्ञानाची परंपरा मला जे काही थोडं प्राप्त झालं ते तिकडून. त्यामुळे या ज्या परंपरा संप्रदायामध्ये काम करत आहेत, या परंपरामुळे खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदाय आज टिकून आहे. मग त्या फड परंपरा असतील किंवा आपली वारकरी शिक्षण संस्थेची सद्गुरू श्री जोग महाराजांची परंपरा आहे, सद्गुरू श्री साखरे महाराजांची परंपरा आहे, अशा अनेक परंपरा या वारकरी संप्रदायामध्ये काम करतात. आज मात्र किसन महाराजांच्या जाण्याने वारकरी संप्रदायाला खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. कारण काही माणसं अशी असतात की त्या खरं तर अलीकडल्या काळामध्ये फारसे ते कीर्तन प्रवचनाला बाहेर येत नव्हते, परंतु त्यांचं अस्तित्व सुद्धा खूप काही सांगून जात होतं. आज ही सेवा मी त्यांच्या चरणी अर्पण करतो. भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या गणेशगाव आणि इतर परिसरातून आलेल्या सगळ्या भाविकाच्या किंवा समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीने मी त्यांच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो. त्यांच्याबद्दल एवढंच म्हणेल, तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. त्यांची सेवा केली की ती देवाला पोहोच होते. या दृष्टीने त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आपल्या सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. पूज्यश्री बाबांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. आपण एवढ्या मोठ्या उत्साहाने या ठिकाणी हा उत्सव करत आहात. म्हणजे गाव माझ्या माहितीप्रमाणे लहानच आहे का? फक्त 100 घर आहेत का? हां, कारण मागेही आलो तेव्हा अगदी वेळेवर चालो आणि आत्ताही आलो तेव्हा वेळेवर चालो आणि लगेच जायचं आहे. त्यामुळे गावभर फिरायचा विषय नाही. त्यामुळे गाव किती मोठं आहे मला माहीत नाही, परंतु गाव लहान आहे. पण या उत्सवाची सगळी नियोजन बघितलं तर गावातल्या माणसांची मनं मात्र महान आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे मी पुन्हा एकदा गावकऱ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. विशेष करून काही तरुण मंडळी इथं कीर्तन आहेत, परिसरातली अनेक मंडळी, अनेक गावची, मी अनेकदा यांना सगळ्या मंडळींना पाहतोय. आपल्या सर्वांवर ज्ञानोबाराय तुकोबारायांचे आशीर्वाद राहावेत ही भावना व्यक्त करतो. पुन्हा एकदा सेवा निवृत्तीनाथांच्या चरणी संत सद्गुरू मानकोजी बोधले महाराज. पुन्हा एकदा म्हणजे मला असं वाटायला लागले तुम्हाला की धामणगावला तुम्हाला घेऊन जावं अशी एक प्रतिकृती तयार करा म्हणावी. मानकोजी महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही ज्येष्ठ वद्य तृतीयेला मोठा समाधी सोहळा करतो. जसा निवृत्तीनाथांचा समाधी सोहळा आता विठ्ठल